2016 सालची गोष्ट आहे ना, ते पहिलं गाणं तू गायलं, थोडंसं ऐकवशील आम्हाला? विसर तू ती वाट तो जुना प्रवास संपला. तेव्हा काय वाटलं मुग्धाला? की तो चालला नाही चालला ह्याच्याकडे माझं फारसं लक्षच नाही गेलं. त्यानंतर पुढे प्रवास कसा कंटिन्यू झाला तुझा? मी जॉब केला इनफॅक्ट है 3 वर्ष. गावागावात शोज करणं म्हणजे मी वायरी गुंडाळण्यापासून सगळी कामं केली. का? तुम्हाला कुठल्या क्षणी काय बोलायचंय आणि त्या सिच्युएशनला टॅकल कसं करायचंय? दॅट वॉज द मोस्ट डेंजरस. सेटअप बंदच पडला मध्ये. मग काय पुढे? 5.5 तासांचा झाला 5.5 तासांचा. आणि मला तेव्हा मिरची म्युझिक अवॉर्ड मिळालं त्या गाण्याला पहिलं अवॉर्ड. काय बोलते? राग येतो कधी? हो. आणि म्हणून तो मला कधी कधी बाथरूम मध्ये कोंडून ठेवायचा. जीवनात सर्वात जास्त तुला भीती कशाची वाटते? मला आयुष्यभर लोकांची गाणी नाही गायची. नमस्कार, समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर्स, मोकळ्या गप्पा, माइंड बीट माइंड्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या कार्यक्रमात कोण आलंय तुम्हाला त्यांचा परिचय देतो. त्या म्हणजे पार्श्वगायिका द मुग्धा करहाडे. मुग्धाजी नमस्कार. तुझं मनापासून मोकळ्या गप्पा चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत. कशी आहेस? मस्त. हो म्हणजे मस्त म्हणजे काय? नाही तसं मोकळ्या गप्पा म्हटल्यावर तू काय विचारणार ह्याचे खूप डाऊट्स येतात मला. हा, घाबरायला होते. हो पण ठीक आहे. तर एकदम मोकळ्या गप्पा आहेत. मोकळ्या गप्पा म्हणजे काय? जसं आपण रेकॉर्डिंगला वगैरे भेटतो तसं आपण कसं चिटचॅट करतो. तर कशी आहेस, काय चाललंय, जीवनात कसं चाललंय? आपण तेव्हा सगळं बोलत असतो ते बोलायचं ना इथे. हो हो म्हणजे काय, अगदी अगदी अगदी. कशी आहेस तू? मस्त, सगळं मस्त चाललंय. तर कसा झाला प्रवास पुण्यापर्यंतचा? 5.5 तासांचा झाला. 5.5 तासांचा? का? पाऊस, हो गर्दी, हो. ट्रॅफिक लागली थोडंफार. थोडंफार. पुण्यात अच्छा. लागतंच. ओ, तू स्वतः ड्राईव्ह करत आल्यानंतर कसं वाटतं म्हणजे तेव्हा? तेव्हा गाणी म्हणत येत असते ना, हो. असं कळत नाही, पटकन येते. येणाऱ्या सिनेमातली गाणी म्हणतेस? नाही, गझल असं छान पावसाला छान वाटतील अशी पावसाळी गाणी ऐकत होते. पावसाळी गाणी ऐकते तू. पण गझलमध्ये मला तू गझलचा विषय काढला. पण तुला मी मध्यंतरी तुझे सोशल मीडियावरती पाहतो, तू गझल खूप छान म्हणते. म्हणजे काय, तू गझल म्हणायला आवडतात का तुला पुढे गझलमध्ये पण काही करायचं आहे? खरं सांगायचं झालं तर गझल हा माझ्या डोक्यात विषय कोणी घातला तर मी, तुला माहितीये की अवधूत गुप्तेंकडे मी लहानपणापासून माझी मावशी सांभाळायची. म्हणजे त्यांच्याकडे राहायची. अवधूत गुप्ते दादांची ही बहीण आहे, त्यांची सख्या मावशीची मुलगी. आणि तसं बघायला गेलं तर संगीताचा वारसा अवधूत दादांकडून तुला आलेलाच आहे. म्हणजे अवधूत दादा सर्वात महत्वाची गोष्ट एक उत्तम संगीतकार आहेत, एक बहारदार गायक आहेत, पार्श्वगायक आहेत, एक अप्रतिम फिल्म मेकर आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अवधूत गुप्ते दादा एक फार सुंदर माणूस आहेत, जे सगळ्यांना सोबत घेऊन चालतात आणि त्यांना त्या शिखरावरती पोहोचवतात. तसं त्या शिखरापर्यंत पोहोचवलेली तू पण एक त्यांची व्यक्ती आहेस त्या त्यांच्या अख्ख्या प्रवासामध्ये. हा, तर तू काहीतरी सांगत होतीस. तर मी, माझी मावशी हाऊसवाईफ होती आणि माझी आई जॉब करायची. सो मी लहानपणी त्याच्या घरी असायचे. म्हणजे अवधूत दादांची आई. आणि तेव्हा तो कॉलेजमध्ये होता. तर मला असं वाटतं की कॉलेजमध्ये लोकांचे जेव्हा अफेअर्स, ब्रेकअप चालू होतात तेव्हा गझल हा विषय आयुष्यात होतो. आणि मी त्याच्यापेक्षा बरीच लहान आहे, त्यामुळे तो कॉलेजमध्ये असताना गझल्स म्हणायचा आणि मी 1ली-2रीत असताना तो मला शिकवायचा. तेव्हा मला गझलचा अर्थ वगैरे वगैरे गाणं वगैरे काहीच माहित नव्हतं. शिकत होते मी थोडंफार, कॉलनीतले कार्यक्रम कितवीतली गोष्ट सांगते? 1ली-2रीतली असते. अरे बापरे, चांगले लहानपणापासूनच संस्कार घडत गेले. तेव्हा तो गायला बसायचा आणि मी असे समोर असेल तसा बसवायचा की हा तू पण गा. तर तेव्हापासून मला गझलची सवय झाली, गायची आवडायला लागल्या. असं असतं ना की आपला भाऊ जे काय गातो ते आपल्याला आवडायला लागतं हळूहळू. तेव्हा मला अर्थ कळायचे नाहीत फारसे, पण हळूहळू आवड निर्माण झाली. मग मी त्या क्षेत्रात पूर्ण घुसले. मी गेले 6 वर्ष शुभा जोशी जी आहेत त्यांच्याकडून गझल शिकते. मी स्क्रिप्ट पण शिकायचा प्रयत्न करते. आणि मला म्हणजे
एकेका शेर मधले अर्थ आणि एका शेर मध्ये तुम्ही अख्खं स्टोरी सांगू शकता, हे खूप भारी वाटतं. एक्सप्रेस करायला सिंगरला गझलमध्ये खूप असतं आणि तुम्ही लोकांच्या मनावर परिणाम पण करू शकता गझल्सनी. ते त्यांच्या मनातल्या त्या सिच्युएशन्स मध्ये जातात, ह्याची खूप मजा येते. सो गझल गायला खूपच आवडायला लागतं. आणि ट्रॅव्हल मध्ये तर तुम्हाला असं फक्त एकच प्रॉब्लेम होतो गझल गात येण्याचा, की तुमचा स्पीड ड्रायव्हिंगचा हा ऐकणाऱ्या गाण्यांप्रमाणे बदलत राहतो. हो, अनुभवलाय माझा तरी होतं असं. हो, म्हणजे ते त्या लय ज्या गझलची जी लय असती, तो स्पीड त्या प्रवासात मॅच करून ती गाडी चालते. म्हणजे कधी 60, कधी 80, कधी एकदम स्लो. म्हणून 5.5 तास लागतात. मागून पण बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज येतच असेल ना, हॉर्नचा. लक्षात येत नाही. तू आधीपासूनच एवढं हळू बोलतीस का, असं आहे? गाताना तू माझा आवाज ऐकलास तेव्हा व्यवस्थित मोठा असतो, बोलताना जरा. हिचा आवाज रेकॉर्ड होतोय ना नक्की? आम्ही विचारणं गरजेचं आहे. पण तुला अवधूत दादांनी जी पहिलीत असताना का दुसरीत असताना जी गझल शिकवते ती कुठली होती, आठवतं तुला? आठवत असं नाही, पण मला हे आठवतं की तेव्हा तो हरिहरनच्या गझल्स म्हणायचा, मैं हाजिर आणि ह्याच्या स्टाईलच्या गझल्स म्हणायचा. तर तेव्हा तो मला साधारण त्यातलं, आणि अख्ख्या नाही शिकवायचा तो, असं थोडंसं तेव्हा जमायचं पण नाही तेवढं गायला. थोडं हरिहरनच्या गझल्स पासून सुरू झालं, मग ते आता मेहदी हसन पर्यंत पोहोचले. मग असं गझलचा वगैरे कार्यक्रम केलास? कार्यक्रम मी पूर्ण कार्यक्रम नाही केलाय, काही कार्यक्रमांमध्ये एक दोन अशा गझल्स गायले. पण आता विचार आहे की स्वतःचे गझलचे कार्यक्रम सुरू करावेत. आता तेवढी तयारी पण झाली आहे, सो लवकरच सुरू करणार. आणि निवेदनाला तुम्हाला बोलवशील असं? नक्कीच. मी फिक्स आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. शाळेत कुठले होतीस मुग्धा तू? माझ्या कॉलनीतच एक चोगले हायस्कूल नावाची शाळा आहे. सॉरी? चोगले हायस्कूल. मराठी मीडियम आहे. तू मराठी मीडियम मध्ये? अरे वाह, क्या बात आहे. त्यामुळे म्हणजे तसे कॉलनीतच असल्यामुळे सगळे शाळेतले शिक्षक पण ओळखायचे, त्यामुळे खूपच घाबरून राहायला लागायचं. कारण नाही काही केलं तर डिरेक्टली आई किंवा मावशीशी बोलणं व्हायचं की तुमची पोरं अशी वागतात. मी नाही पण माझ्या भावंडांनी वगैरे खूप मार खाल्लेला आहे. आम्हाला शाळा म्हणजे तेव्हा असं नव्हतं ना की ओरडायचं नाही, मारायचं नाही, भरपूर शिक्षा चालू असायच्या. पण आताही सगळे टीचर्स माझ्या अजूनही संपर्कात आहेत. आता त्यांना मी आवडते, ते आवडायचं की नाही माहित नाही. दंगा करायची का? बराच म्हणजे काय दंगा काय करायची तू? दंगा म्हणजे खूप बाजूच्या मैत्रिणीशी गप्पा मारायच्या, लोकांना चिडवायचं. मारामाऱ्या नाही, गरज नाही पडली. अवधूत दादा होतेच ते त्याच शाळेत होते? म्हणजे ते कितवीत होते तेव्हा, तू कितवीत होतीस? तो आणि मी एका वेळेला शाळेत नव्हतो. मला तसं एज सांगता येणार नाही, माझं पण आणि त्याचं पण आम्ही एका वेळेला शाळेत नव्हतो. नाही, पण अवधूत दादा लहानच आहेत. होते, कारण मी त्यांच्याबरोबर काम केलं, तू त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. पण अवधूत दादांचा एक स्वभाव की अवधूत दादा एक कम्फर्ट झोन असतो ना, तर मी खूप असं कमी लोक पाहिलेत की त्याचे कम्फर्ट झोन मध्ये आणतात समोरच्याला, आणि असं वाटतं की त्यांच्याबरोबर आपण खूप वर्षांपासून त्यांच्याबरोबर आपण प्रवास करतोय. तसा अवधूत दादांचा आहे. अवधूत दादा, तुम्ही इंटरव्ह्यू ऐकतच असाल तर पहिली गोष्ट तुम्हाला खूप खूप नमस्कार आणि खूप धन्यवाद की तुमच्याशी मी जोडलो गेलो, त्यामुळे मी मुग्धा कराडे बरोबर आज हा इंटरव्ह्यू घेऊ शकतो का, पॉडकास्टमध्ये तिला आमंत्रित केलं. पृथ्वी गोल आहे आणि किती सगळं कनेक्टेड आहे. तर तू अनेक गाणी आपण एकत्र केलेली आहेत, पण त्याच्यातनं आज मला वाटलं नव्हतं की आपण कधीतरी पॉडकास्ट करूयात. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मुग्धा कराडेचा आपण आता प्रवास जाणून घेणार आहोत. एक शाळेतली धांगडधिंगा करणारी मुलगी आणि ते पार्श्वगायिका. मुग्धाच्या खूप साऱ्या लिडरशिप क्वालिटीज आहेत, त्या तुम्हाला मला सांगायला आवडतील आणि ते आपण आपल्या मोकळ्या गप्पामध्ये तिच्याकडून ऐकून घेणार आहोत. शाळेमध्ये असताना तू म्हणजे प्रॉपर स्टेजवर कधी गायलीस? शाळेत सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी असायचेच, म्हणजे आपले वार्षिक कार्यक्रम असतात. त्याशिवाय मला असं वाटतं की प्रत्येक गायकाची सुरुवात ही कॉलनीतल्या होणाऱ्या गणपतीच्या कार्यक्रमांपासून किंवा दिवाळीच्या कार्यक्रमांपासून होते. तिथूनच स्टेजवर गायला सुरुवात झाली होती माझी. आणि तिथे पण म्हणजे कसं, माझ्या आता बोलण्यात अवधूत दादा नेहमी येतो, पण तो कार्यक्रम अरेंज करायचा तेव्हापासून. आणि मला त्याचा खूप राग यायचा अवधूत दादांचा, कारण तो स्वतः अशी फेमस गाणी म्हणायचा, मस्त सगळे नाचतात वगैरे. मला बऱ्याच वेळेला त्यांनी शिकवलेली त्याची कंपोजिशन गायला लावायचा.
की नाही आता तू हे मग गायचं ही का? कुठल्या सालची गोष्ट सांगतेस तू? मी शाळेत असताना साधारण. म्हणजे ही 1992-93 ची गोष्ट नाही असेल. नाही, थोडं नंतर, त्याच्यानंतर 94-95-96. कारण अवधूतांचं पहिलं गाणं हे बहुतेक 2000 साली 1997-8 नंतर अवधूत दादांचा तो एक करेक्ट. वलय वेगळं वाढलं. त्याच्या आधीची मी गिनीपिग होते सगळी गाणी शिकवायला. हो, जय जय महाराष्ट्र माझा, त्यानंतर ऐका दाजीबा, म्हणजे ऐका ताई आधी आलं, नंतर जय जय महाराष्ट्र माझा आला. ते म्हणजे ते तर एक वेगळाच ट्रेंड चालू झाला. द अवधूत गुप्ते दादांचा ट्रेंड चालू झाला. सागरिका म्युझिक वरती ही सगळी गाणी तेव्हा रिलीज व्हायची. मग तू 2000 म्हणजे गणपतीतल्या उत्सवात तू सांगितलंस की अवधूत दादा तुला म्हणजे ते एकदम परफॉर्मिंग गाणी म्हणायचे, डान्स करायचे, आणि तू एकदम असे संत गाणं म्हणायचे. संथ नाही, त्याची संथ असतात अशाला भाग नाही, पण नवीन गाणी, न ओळखीची गाणी अशी मी म्हणायचे. माझ्यावर एक्सपेरिमेंट किंवा त्यांनी शिकवलेली गाणी. इव्हन कॉलेजच्या शाळेतल्या कॉम्पिटिशन्सना पण मला तो त्याची गाणी म्हणायला लावायचा आणि बघायचा येऊन की त्याच्या गाण्याचा रिस्पॉन्स कसा आहे. ओ, असं होतं. मग कुठल्या कॉलेजला होतीस तू? मी 11वी-12वीत रुईयाला होते. अरे वा. कम्प्युटर सायन्स घेतलं होतं. माझा इथे येण्याचा, संगीतात येण्याचा तेव्हा असं काहीच तुला म्हणजे जॉब वगैरे करायचा होता का बिझनेस स्टार्टअप करायचा? मी जॉब केला इनफॅक्ट 3 वर्ष. काय बोलते? मी कॉलेज नंतर आय हॅव डन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ओ माय गॉड. आणि त्याच्यानंतर 4 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यावर ते कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे असतात. त्यात मला L&T मध्ये जॉब लागला. हो, मेकॅनिकल मधनं केलंस ना इंजिनिअरिंग? हो. आणि मग मी 3 वर्ष जॉब केला. क्या बात आहे. पण त्याच वेळेला साईड बाय साईड मी हे करायचे. कॉलेजमध्ये असताना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ना अशी प्रथा असते की प्रत्येक कॉलेजमधले एका वर्गात 4 गिटारिस्ट तरी असतात. हो, असतातच. आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रवास केलेला आहे, कारण मी तेव्हा नोकरी करायचो. तर इंजिनियर लोकांना हे जे इंजिनिअरिंग त्याच्यातलेच गायक येतात, त्याच्यातलेच फिल्म मेकर येतात. गायक, गिटार म्हणजे, आणि इंजिनिअरिंग आणि गिटार आणि तारांचं काय कनेक्शन आहे ते आम्हाला कळालंच नाही. गिटार सापडणार. हा, मग 4-5 गिटारिस्ट तुझ्या बरोबर असायचे. मग मला असं वाटलं की आपण पण शिकायला पाहिजे गिटार, जरा असं स्टाईल मारायला. तर मी गिटार शिकायला गेले आणि एक रवी अय्यर म्हणून खूप फेमस गिटारिस्ट आहेत मुंबईमध्ये. म्हणजे काय? तर त्यांनी मला म्हटलं की तू गिटार सोड. मी गिटार वाजवत असताना गायचे पण थोडंसं. तर त्यांनी मला विचारलं की तू माझ्या बँडमध्ये गाणार का? तू शिकत नव्हतीस ना गाणं तेव्हा, का शिकत होतीस? गाणं मी लहानपणापासून शिकत होती अवधूत दादांकडे. मग तुझ्यानंतर अर्चना कान्हेरे आहेत, त्यांच्याकडे शिकत होते. तर त्यांच्याकडे मी बँडमध्ये गायला सुरुवात केली. आणि कॉलेजमध्ये असताना असं हार्ड रॉक कॅफे, जॅझ बाय द बे किंवा ब्लू फ्रॉक, तेव्हाच्या ज्या म्हणजे अशा नावाजलेल्या प्लेसेस होत्या, तिथे मला गायला मिळायचं. आणि ते पण मी इंग्लिश गायचे तेव्हा, जेव्हा मला इंग्लिश जराही येत नव्हतं. त्यांनीच मला शिकवलं. ते करता करता कुठेतरी गाण्यात मजा असते जास्त हे कळायला लागलं. आणि मग इंजिनिअरिंगचा जॉब केल्यावरती तुम्हाला बोर होतच थोड्या वर्षात तेच करून. देन आय थॉट की गाण्यात एक आपण ट्राय करूया. आणि मी माझ्या आई बाबांना सांगितलं. आणि त्यांचं असं असतं की नॉर्मली हुशार मुलं, 90% मिळालेली मुलं वगैरे म्हटल्यावरती जॉब करून हे कर. पण मी ठरवलं की नाही, आपण 1 वर्षाचा एक ब्रेक घेऊया आणि हा प्रयत्न करूया. मी जॉब सोडला आणि पूर्णपणे गायला सुरुवात केली. फुल टाइम? येस. ओ, मग जॉब करत असताना अवधूत दादा आणि घरातल्यांचं काय म्हणत होतं की जॉब करतेस, चांगलं आहे का कसं? घरच्यांना तर ते आवडत होतं, कारण आपल्या फॅमिलीमध्ये असतं ना की सिक्युअर्ड लाईफ. ऍक्च्युअली ह्याचं काही सांगता येत नाही. जे लोक इकडे आले ते सिक्युअर्ड लाईफ बद्दल बोललेले. अनेक गायक येऊन गेले की त्यांच्या घरातले म्हणतात की सिक्युअर्ड लाईफ असले. पण मला असं कळतं की जे लोक वेडे असतात ते इतिहास घडवतात. तू जॉब सोडलास आणि तू नंतर फुल टाइम गाण्यात आलीस. म्हणजे ही कुठल्या सालची गोष्ट सांगतेस तू? 13-14. हा, म्हणजे तेव्हा त्याच दरम्यान त्याच्या आधी झेंडा येऊन गेला होता. मी जेव्हा इनफॅक्ट जॉब सोडला ना, त्यावेळेला अवधूत दादा एकतारा करत होते. बरोबर. आणि मी जेव्हा गायला शिकणार होते प्रोफेशनली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की एखाद्या पिक्चरमध्ये गाणं हा किती छोटा पार्ट असतो हे कळण्यासाठी तू एक फिल्म डिरेक्शन मध्ये काम कर. तुला पिक्चर मध्ये काय काय होतं, काय काय प्रक्रिया असतात ते कळेल. किती मोठी ताकदीची गोष्ट आहे ती. तर मी तेव्हा एकतारा फिल्मसाठी, अख्ख्या फिल्मसाठी असिस्टंट म्हणून काम केलं. 3rd-4th असिस्टंट. ठीक आहे. पण मला अख्खी प्रोसेस कळली. किंवा आता मी पिक्चर बघते किंवा त्याच्या गाण्यावर पण खूप परिणाम होतो की तुम्हाला ती सिच्युएशन आधी
तुम्ही कंपोजरला विचारता किंवा त्याच्याप्रमाणे तुम्ही हिरोईन कोण आहे विचारता, त्याच्याप्रमाणे तुम्ही आवाज चेंज करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होते. ऍट द सेम टाइम त्यांनी मला साऊंड इंजिनिअरिंग पण करायला लावलं आणि साऊंड इंजिनिअरिंग केल्यानंतर मी कोणाकडे केलं साऊंड इंजिनिअरिंग? मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये साऊंड इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मी 3 महिने आजी वसंतला बसून होते. कारण मला हे माहित नव्हतं ना की कंपोजर सांगतो कसं. म्हणजे तू मंदिरात बसून होतेस म्हणजे काय, आपलं अख्खं मराठीचं सगळं मुंबईत तिथेच व्हायचं. तर मला हेच नाही कळायचं की कंपोजर जर तो गायक नसेल तर तो सिंगरला सांगतो कसं आणि सिंगरला कळतं कसं की काय करायचं, एक्झॅक्टली प्रोसेस काय. तर मग मी तिथे वायरी गुंडाळण्यापासून सगळी कामं केली आणि मागे बसून मी शिकायचा प्रयत्न करायचा की इथे काय चाललंय. सो हळूहळू ते कळत गेलं. मग मला आजी वसंतमध्ये पण ओळखी झाल्या. मी गात फिरायचे तर मला पहिलं गाणं जे मला मिळालं अवधूदाशिवाय वॉज कमलेश भडकमकर. आय लव्ह हिम. तर मी कॉरिडॉरमध्ये अशीच काहीतरी गात फिरत होते गझल वगैरे आणि त्यांनी मला विचारलं, तो मला ओळखतही नव्हतं, त्यांनी मला विचारलं की तू माझ्यासाठी उद्या एक गझल गाणार का? तर मी म्हटलं हो गाणार, तर पैसे कमी असतील वगैरे. म्हटलं नाही, माझं असं होतं की द्या, मला गझल गायची आहे. त्यांनी मला एका दिवसात गझल शिकवली आणि दॅट वॉज माय फर्स्ट रेकॉर्डिंग फॉर समबडी एल्स. सो आजी वसंतमध्ये हाही फायदा झाला की मी इथे गायचे, तिथे अरे आज तू गाऊन टाक ना, तू आहेस तर. असं करत 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 गायला खूप सुरुवात झाली. पिचवरती ग्राउंड वरती एखादा कुठलाही क्रिकेटर प्रॅक्टिस करत असतो, पण कुठल्या तरी एका गुरुचं लक्ष असतं, तो बरोबर त्याची त्याची स्टाईल आणि त्याचं ते येणारं तो दिसत असतो त्याच्यात. तसं आजी वसंत हे खरं तसं बघायला गेलं तर एक मोठं माध्यम आहे की जिथून तुम्ही क्लिक होऊ शकता. मग अवधूत दादांना हे जे गझल गायली त्यानंतर अवधूत दादांचं काय म्हणणं होतं याच्यावर? चांगलंय, म्हणजे त्याला तेच हवं होतं की म्हणजे माझ्या थ्रू नाही, तू स्वतः काहीतरी करून मिळावंस. आणि तिकडे ना लोकांना गाताना बघून पण आपल्याला खूप शिकायला मिळतं की हे कसं हँडल करतायत गाणं, त्यांची प्रोसेस काय आहे, ते आधी कसं समजून घेतायत वगैरे. तर ह्यात मला खूप लोकांना बघायला मिळाला. त्यामुळे एक पूर्ण असा अभ्यासच झाला 2-3 महिन्यात. आणि साऊंड इंजिनिअरिंग केल्यामुळे हे पण होतं की आपल्या गाण्यावरती काय प्रोसेस होऊ शकतं, काय होऊ शकतं, माईकची सवय होते, त्यांनी पण खूप फायदा आला. तसं बघायला गेलं तर पहिलं गाणं तू गायलं ते कुठे रिलीज झालं होतं गाणं? ते एका सिंगल होतं. आणि पैसे दिले तुला? मग काय केलं त्या पैशाचं? ठेवून दिले. अच्छा, म्हणजे खर्च नाही गेले. अच्छा, तुला साठवायची फारच सवय ना? भरपूर साठवलेत ना हिने पैसे? असं नाही ना? ही गोष्ट कधी 2013ची का 14ची? 15-16 असेल. आणि एकतारामध्ये म्हणजे पण तसं फिल्म मध्ये पहिलं गाणं कुठलं? एकतारामध्ये तू गायली होतीस एक गाणं? हा बरोबर, एकच गाणं आहे ते 2 स्टाईलमध्ये. मला पहिलाच म्हणजे आयुष्यातलं चॅलेंज होतं की एकतारामध्ये एकाच शब्दांवरती 2 गाणी आहेत, 2 कंपोजिशन्स आहेत. 2 नाही, कंपोजिशन पण सेम आहे, स्टाईल वेगळ्या आहेत आणि त्याचा अर्थ पण वेगळा होतो. गाणं कुठलं? विसर तू ती वाटतो. थोडंसं ऐकवशील आम्हाला? विसर तू ती वाटतो, जुना प्रवास संपला, असं एक साधं गाणं होतं. आणि ते एका ह्याच्यात होतं की ते विसर तू ती वाटतो आणि एका ह्याच्यात असं ते रॉक स्टाईलनी केलं होतं आणि ते 2 वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्सला वापरलं गेलंय. आणि ते एका ह्याच्यात नाजूकपणे गाणं आणि एका ह्याच्यात फुल रॉक मध्ये गाणं, ह्यातच मला चॅलेंज होतं. आणि तिथे कुठेतरी मला वाटलं की अरे हा, आपण 2 स्टाईल्सनी गाऊ शकतो, नाही काहीतरी शिकलोय आपण अजून. तर त्या पहिल्याच फिल्ममध्ये एक्सपिरियन्स खूप मिळाला मला. ती फिल्म खरं पाहायला गेली तर मी पाहिली, खूप सुंदर फिल्म आहे. म्हणजे अवधूत दादा असतात तर ते विषय घेऊन येतात. अवधूत दादांच्या गाण्यांमध्ये एक नाविन्य असतं, एक वेगळेपणा असतो की सारखं सेम गाणं कुठलंही अवधूत गुप्तेंचं वाटत नाही. त्याच्यात एक वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज असतात. म्हणजे अवधूत दादांची गाणी 13 गाणी आहेत. हो 13 गाणी आहेत. पण ज्या पद्धतीचं जेव्हा तो ट्रेलर एक फिल्म पाहत होतो आम्ही, मला आठवतं, आणि त्यानंतर तो ट्रेलर सुरू होतो, टीजर म्हणूया, आणि सुरुवात संतोष जुवेकर आणि एक लहान मुलगा असं त्या मच्छानीवरती बसलाय काहीतरी, आणि तिकडून संतोष जुवेकर दादा असा सांगतो की बघ तो तारा वगैरे, आणि तिथून डाक 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 डाक. सो अवधूत गुप्ते दादांचा सिनेमा येतोय ते एक वेगळी मजा असायची. गाणी तर सगळीच भारी होते. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, काय गाणी, ते गाणी ऐकली तरी अजूनही चालतात. आम्ही अजूनही घेतो, अजूनही लोक खूप एन्जॉय करतात. अजूनही नाही, आयुष्यभर ते जीवन जोपर्यंत लोक गाणी ऐकत राहतील, जसं
आदरणीय रफी साहेब, लता दिदी यांची गाणी अजर अमर आहेत, तशी ह्या एक तारामधली पण गाणी अजर अमरच राहतील, त्याच्याबद्दल वादच नाही. पण हे सगळं होत असताना तुझा पहिला डेब्यू म्हणावा ना ॲज अ प्लेबॅक सिंगर, पण तो सिनेमा जेवढा चालायला पाहिजे होता तेवढा चालला नाही. त्यावेळेस ॲज अ सिंगर म्हणून, ॲज अ प्लेबॅक सिंगर म्हणून, अवधूत गुप्ते दादांची बहीण म्हणून, का त्यांनी तुला जे एक असिस्टंट म्हणून काम करायला शिकवलं होतं, त्यानंतर तू आजीवासनमध्ये गेल्यानंतर तुझे काही 3-4 महिने वायरी गुंढाळल्या, उचलल्या, तर इतकी मोठी संधी असती, त्याच्यात तुझा डेब्यू होतो आणि तो सिनेमा एवढा चालत नाही. त्यावेळेस मुग्धा कराडेच्या मनात काय वाटत होतं तेव्हा? मुग्धा कराडेला का, म्हणजे तुला काय वाटत होतं? ऍक्च्युली स्पीकिंग माझ्यासाठी ह्याच्यात खूप फायदा झाला, कारण ह्या गाण्याचा पर्टिक्युलरली, कारण माझं ते पहिलंच गाणं होतं आणि मला तेव्हा मिरची म्युझिक अवॉर्ड मिळालं त्या गाण्याला. पहिलं अवॉर्ड? अरे, पहिल्याच गाण्याला. सो माझ्या घरी जे चाललं होतं की अरे काहीतरी करून दाखवलंस तर हे कंटिन्यू करायचं, नाहीतर परत जॉब करायचा. कोण म्हटलं असं? आई. बाबा? बाबा काय करते ते करून देतात. एकुलती एक ना. येस. तर त्यामुळे त्याचा एक फरक पडतो की तुमच्या पहिल्या गाण्याला जर अवॉर्ड मिळालं तर ते घेऊन तुम्ही 4 लोकांकडे जाऊ तरी शकता की अरे हे गाणं आहे, हे तुम्ही ऐकू शकता. तर त्यामुळे सिनेमा, आणि तसं म्हटलं तर आपल्या म्युझिक इंडस्ट्रीवाल्या लोकांना किंवा त्याच्याशी जे रिलेटेड आहेत त्यांना खूपच आवडला. त्यामुळे मला तेव्हा तो चालतोय की नाही हे कळलंच नाही. सगळे आजूबाजूचे लोक होते, अरे काय खरंच, आम्ही जे कंटेस्टंट म्हणून येतात त्यांना तो खूप रिलेट झाला होता. तर ते येऊन नेहमी म्हणायचे की हा कदाचित हा पुढे खूप चालेल, आत्ता नसेल तरी, कारण लोक रिलेट करू शकणार, प्रत्येक वर्षी येणारी लोक ह्याच्याशी रिलेट करू शकणार. तर माझ्यासाठी तेच एवढं होतं की अरे मी एका फिल्मसाठी काम करते, माझं पहिलं गाणं आहे, पहिलं अवॉर्ड मिळालं, की तो चालला नाही चालला ह्याच्याकडे माझं फारसं लक्षच नाही गेलं त्या ह्याच्यात. म्हणजे ती तशी बघायला गेली तर तुझी पहिली फिल्म. येस. आणि तुला मिरची अवॉर्ड मिळालं. येस. बघा क्या बात आहे ना, पहिल्याच फिल्ममध्ये पहिलंच गाणं इतकं सुंदर, आणि त्यानंतर मिरची अवॉर्ड मुग्धा कराडीला मिळाला. 2016 सालची गोष्ट आहे, नाही 16-17 मला असं 15-16. त्यानंतर पुढे प्रवास कसा कंटिन्यू झाला तुझा? त्यानंतर मला काय म्हणतात, म्हणजे मी उदाहरण तुला सांगतो, मी का विचारतोय की मला हे तुला फार सांगायला आवडेल की अवधूत गुप्ते दादांची तू तर बहीण आहेस, पण जेव्हा आम्ही काही कलाकार त्यांच्या सहवासात आलो तर आम्हाला एक नक्की गोष्ट शिकायला मिळाली की ते तुमच्या गाडीला स्टार्टर मारून देतात. हो. हे मी बघितलं, म्हणजे मी किती राईट आहे ते बघा. अवधूत दादा, तुम्ही ऐकत असाल तर जे मी अनुभवलंय ते तुमच्या गाडीला एक स्टार्टर मारून देतात, तुमच्या गाडीमध्ये डिझेल भरून देतात, आणि आता गाडी तुला चालवायची, असं मला अनुभव आलाय. गाडी चालू करून दिली. गाडी कोणी चालू करून दिली आहे? अवधूत गुप्तेंनी चालू करून दिली. हा मी पर्सनली. आणि त्यानंतर मग आपण म्हणतो ना की अरे मी कशी गाडी चालू, तू चालवशील गाडी. म्हणजे समुद्रात पडल्याशिवाय पोहता येत नाही, पण समुद्र दाखवणारी अवधूत गुप्ते दादा आहेत. म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण या इंटरव्ह्यूचं नाव असलं पाहिजे मोकळ्या गप्पा चर्चा अवधूत गुप्ते दादांची. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, कारण ह्या गोष्टी समजणं फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तर तसं स्टार्टअप तुला बहुतेक अवधूत दादांनी करून दिला. मग काय पुढे? मग आमचा एक स्टुडिओ होता, तिथे मी जनरली रोज प्रॅक्टिस करायचे. कुठलंही ट्रॅक असेल एखादा तर तिथे सोमवारी जाऊन सपोज एक गाणं रेकॉर्ड केलं की ते मंगळवारी ऐकायचं आपण काय केलंय, मग बुधवारी गाणं ते परत रेकॉर्ड करायचं. हा तेच करायचं की चुका काय होत्या त्या थोड्या. कुठल्या स्टुडिओमध्ये होतं? आमचा अवधूतचा एक स्टुडिओ होता, तो असतो म्हणजे, तर तिथे नितीन ढोले नावाचे आमचे एक हे असतात, तू ओळखतोस त्यांना. तर ते रेकॉर्डिस्ट असायचे आणि बिचाऱ्यांना मी खूप त्रास द्यायचे, कारण मला म्हणजे आता आरामात करायचं, 2-2 तास रेकॉर्डिंग करत बसायचे मी. त्यानंतर बुधवारी परत करायचे, मग ते परत ऐकायचे आणि फ्रायडेला फायनल रेकॉर्डिंग करायचे. सो एकच गाणं 3दा रेकॉर्ड केल्यामुळे चुका बरोबर करायला वगैरे वगैरे ह्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर मी हळूहळू जाऊन लोकांना भेटायला लागले, कार्यक्रमांमध्ये इकडे तिकडे जरा काम करायला लागले. कार्यक्रम नव्हती करत? फार नाही, मला प्लेबॅक मध्ये जास्त करण्यात इंटरेस्ट होता. प्लेबॅक मध्ये करायचं होतं, बरोबर आहे, पण शेवटी तुझ्या घरून सगळं व्यवस्थित आहे. पण जेवढं मी बघितलंय की म्हणजे जेवढं आपलं बोलणं झालं तर सगळ्यांचं मत असं आहे की तुम्ही आता मोठे झालात, तुम्ही तुमचं कमवा आणि तुम्ही तुमचा सगळा खर्च भागवा. तर तेव्हा खर्चाचं काय आहे? म्हणजे तेव्हा नोकरी सोडली होती, खूप साठवले होते, काय प्रॉब्लेम नव्हता. LNT मध्ये असताना खूप साठवून. त्यामुळे 2-3 वर्ष काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यानंतर मिळायला लागले समहाव, सगळं एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस.
मग हळूहळू गाणी मिळत गेली, वेगवेगळ्या कंपोजर्सकडे काम करायला मिळालं. मराठीतल्या मी ऑलमोस्ट 70-80% लोकांकडे काम केलंय. त्याची मजा यायला लागली, वेगवेगळ्या कंपोजर्सकडे त्यांच्या स्टाईलनी गाणं. त्यातील एक दिग्विजय जोशी ऑफकोर्स. आणि आताही ते चालू आहे, आता वाढत चाललंय, ह्याची खूप मजा येते. पण लिडरशिप क्वालिटी बद्दल मला तुला विचारायचं आहे की तू लिडरशिप क्वालिटी, एक आपलं बोलता बोलता बोलणं झालं की तू पार्श्वगायिका आहेस, उत्तम परफॉर्मर आहेस, कारण तू आता Thank you. सगळ्या शोजमध्ये अशी आग लावून टाकतेस. तुझी एंट्री म्हणजे मी कधी कधी बघतो ना की अवधूत दादा ज्या जोशात येतात आणि त्या संपूर्ण रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकतात, आणि तो जो काही एनर्जी सकट येते तीच त्याच लेवलची, मी कम्पेअर करत नाही पण त्याच लेवलची तुझी एंट्री आणि ती एनर्जी तशीच असते. मग अनेक व्हिडिओज आम्ही बघितलेत, आम्ही तुझे लाईव्ह शोजही अटेंड केले. तर हे कळालं की तू त्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट पण करायचीस. म्हणजे काय? मला असं वाटतं की एखादा शो जेव्हा अरेंज करायला लागतो तेव्हा आमचा आता अवधूतच्या शोजचा क्रू 40 लोकांचा असतो ऑलमोस्ट. तर त्यांना बुक करण्यापासून त्यांचं सगळंच, म्हणजे काय गाणी असणार आहेत त्याची प्रॅक्टिस म्हणा, किंवा त्यांचं ट्रॅव्हल म्हणा, किंवा क्लायंटशी बोलणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटलं की कुठल्याही शोचं काय काय त्याच्यात गोष्टी असतात, काय काय एका शो मध्ये काय काय गोष्टी करायला लागतात, स्टेज बांधण्यापासून, लाईट्स असण्यापासून, मागे LED वर काय लागणार आहे, इथपासून साऊंड इंजिनियरला काय लागतं, तर सगळ्यांचं कॉर्डिनेशन करणं. ह्याच्यामुळे आता जेव्हा मी माझे शोज करते तेव्हा मला बघायला पण लागत नाही की माझे ते छोटे असतात, 8 म्युझिशियन्स झाले, ते असेच मॅनेज होतात. आणि त्यातून मला असं वाटतं की गाणं हा एक विषय आहे, पण अख्खंच सगळं बघणं, ह्याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या जनरल क्वालिटीजमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ते शांतपणे कसे हँडल करायचे आणि त्रास न करून घेता शो कसा चांगला करायचा, हे खूपच शिकायला मिळतं. आणि मला वाटतं प्रत्येक सिंगरनी हे एकदा सगळंच केलं पाहिजे. आणि नाही तर त्यांना कळणारच नाही की म्युझिशियन्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत, साऊंड इंजिनियरचे काय प्रॉब्लेम्स आहेत. आता तर तू बघितलंस की वेदरचे पण इश्यूज असतात आपल्या ह्याच्यात सगळ्यात. तर ते कुठेतरी कळून 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 तुमच्यात एक नम्रता पण येते की पेशन्स तर खूपच येतात, आणि माणसाला टॅकल करण्याची एक भूमिका तुमच्यात येते. नक्कीच सिच्युएशन्स टॅकल कारण आम्ही गावागावात शो करतो, तिथे बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अवेलेबल नसतात. गावागावात शोज करणं म्हणजे मी अनेक ठिकाणी गावागावात शोज करतो, म्हणजे तिकडे तशा ज्या शहरात सुविधा असतात तशा नसतात. म्हणजे त्याचा काही असा एखादा किस्सा आहे का? हो, आता आम्ही सपोज आम्ही एक गावाचं नाव नाही पण मराठवाड्यात एक शो केला होता फॉर एक्झाम्पल. मराठवाड्यात म्हणजे ज्या गावागावात जी शोज करतील तर मराठवाड्यात शो केला तर तिथे कधी कधी म्हणजे सोयी, म्हणजे इथे आमचा कार्यक्रम चालू आहे आणि समोर एक असं ते जायंट व्हील असतं, त्याच्यावरती आवाज आणि गाणी चालू आहेत असं होतं. किंवा कधी कधी त्या लोकांना माहित नसतं आणि ते गाताना असे फटाके लावतात की त्याचा धूर आपल्या तोंडात जातो, पासून काही गोष्टी होत असतात. एकदा तर आमचा सेटअप बंदच पडला मध्ये वगैरे वगैरे अशा गोष्टी होतात. कसा बंद पडला? आमचा जो मिक्सर असतो तो मध्येच बंद पडला शो मध्ये. तर अशाही गोष्टी होतात. त्यामुळे तेव्हा डोकं शांत ठेवून सगळं करायला जेव्हा जातो तेव्हा, आणि काही करू शकत नाही अशा ठिकाणी. तर असे खूपच किस्से होत राहतात की कधी कधी जेवणच नाही आलं पासून काही. त्यामुळे आमच्या पण क्रूला सांभाळणं, तिथल्या लोकांना पण सांभाळणं, असं करत तुम्हाला इन जनरल मॅनेजमेंटची सवय होते. म्हणजे लेट होतं कधी कधी गावांमध्ये, काही करू नाही शकत. मग तुम्ही काय फळं वगैरे घेऊन जात नाही का? ते पण करतो, मध्येच जाऊन आणतो, चला काय तोपर्यंत काहीतरी आणूया वगैरे वगैरे असं करत राहतो. असं होतं. बारकावे महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला एक जो आपण एक मुख्य माणूस असतो की ज्याच्याकडे लोक आस लावून थांबलेले असतात की हा मुग्धा काहीतरी करेल आणि आता कुठून तरी जेवण आणून देईल. नक्की जबाबदारी झाली. जबाबदारी असतेच, पण लोक चिडलेले असतात ना. कुठले लोक? म्युझिशियन्स पण चिडलेले असतात किंवा समोरचे पण चिडलेले असतात की काय तुम्ही लवकर येत जा, नंतर येत जा, अजून झालंच नाहीये, असं खूप होतं. पण ते तुला माहितीच आहे. मला माहितीये, मला खूप काही माहितीये, पण तू असंच हसून उत्तर देतेस? हो. राग येतो कधी? हो. काय करतेस तेव्हा? हसते. पण राग आल्यानंतर हसतेस? तो पूर्ण होईपर्यंत असंच, नंतर मग काही चिडाचिडी करायची असेल तर करायची, आणि ते शोवर परिणाम होतो. एकदम रिलॅक्स राहणं हे खरंच मला शोज करूनच शिकायला मिळालंय, शोज मधून. आणि ही लिडरशिप क्वालिटी आली. येस. म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. ट्रू. मला तुला एक विचारायचा असाच प्रश्न की
तुझी स्वतःची आयडेंटिटी तू स्वतःहून क्रिएट केलेली आहेस. म्हणजे जसं तुला कमलेश भडकमकर यांनी तुला पहिलं गाणं ऑफर केलं आणि ते सिंगल सॉन्ग होतं, गझलच होती बघ, काय म्हणजे योगायोगच म्हणून, नशीब म्हणावं, योगायोग, टचवूड. आणि ते करत असताना तू अवधूत गुप्ते दादांची बहीण पण आहेस. पण मला आम्ही जेवढं पाहतो जसं अवधूत गुप्ते दादा सगळ्यांना ट्रीट करतात, जशी वागणूक देतात तशी तुला सगळ्यांना सेम वागणूक देतात. नाही, अगं आम्हाला जशी देतात सगळ्यांना समच वागणूक असते ना. मग असं वाटत असेल तुम्हाला, पण अवधूत दादा म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की तो सगळ्यांना ओरडू शकत नाही ना, मग त्याला ओरडायला कोणीतरी पाहिजे. तर त्यांनी मला तिथे गाण्याबरोबर, म्हणजे मला जेव्हा अवधूताकडून पैसे मिळतात तेव्हा मी असं कन्सिडर करते पैसे घेतेच ही पण सवय त्यांनी शिकवली असणार. तर मला असं वाटतं की त्यातले 70% हे माझ्या कामाचे असतात, 30% सगळ्यांचा राग माझ्यावर काढण्यासाठी असतात. आणि तुम्हाला सांगते, अवधूत तुम्हाला वाटतो तितका साधा भोळा, सगळ्यांची गोड वागतो. त्यांनी मला लहानपणी इतका त्रास दिलाय की तो माझा राग आला आणि मी खूप हट्टी होते. तर माझे आई बाबा मला खूप ओरडत नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर मला सरळ करायची जबाबदारी त्यांनी घेतली होती स्वतःहून, अवधूत दादांनी. हो. आणि म्हणून तो मला कधी कधी बाथरूम मध्ये कोंडून ठेवायचा, किंवा चालत्या गाडीतून मध्येच मी रडायला लागले, पहिल्या सीटवर बसायचे वगैरे, तर मला खाली उतरून निघून जायचा. मग मी रस्त्यावर एकटी रडत असायचे. आमच्या कॉलनीतच असायचं त्यामुळे सगळ्यांना माहित असायचं, पण तेव्हा मला नाही कळायचं. किंवा मला माहित नाही का, पण माझ्या घरच्यांनी माझ्या हेअरकटची जबाबदारी त्याच्यावर दिली होती का माहित नाही. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला तो स्वतःचे जसे हेअरकट घ्यायचा तसेच माझे असायचे. माझे लहानपणीचे फोटो बघितल्यावर तुम्हाला कळेल. मी म्हणजे मेन्स सलोनमध्ये जाऊन माझा हेअरकट असायचा लहानपणी. मी एकदा तर त्यांनी मला समहाव लोकांनी, माझ्या आई बाबांनी त्याला मला स्विमिंग शिकवण्याची जबाबदारी दिली होती. तर त्यांनी, मी खूप लहान आहे त्याच्यापेक्षा, त्यामुळे मला असं उलटं उचलून माझं डोकं पाण्यात बुडवत बसला बराच वेळ, की सवय झाली पाहिजे ना पाण्याच्या खाली जायची. त्यानंतर मी आय गेस 3-4 महिने त्याच्याशी बोललेच नसेल. तू बोललीच नाही अवधूतांशी? मी खूप घाबरले ना, लहान होते. म्हणजे असं घेऊन असंच कळलं. बापरे. नाही पण अगं, पण ते तुला, मला असं वाटतं की ते ही गोष्ट तुझी जीवनातली सगळीच भीती जावी, त्याची भीती राहिली ना. पण अगं पण काय अवधूत दादा बघा बरं, मी अवधूतांची रास कुठली? आय गेस कुंभ रास आहे अवधूतांची. आणि तुझी? कर्क. माझी कुंभ रास आहे. अरे बापरे. का मी काय सिमिलर असतात ना लोकांचे ट्रेड्स खूप. अरे नशिबाने तू ओरडू शकत नाहीस माझ्यावर फार. नाही, तसं नाहीये. काळाप्रमाणे आम्ही टॅकल, जसं तू करतेस तसं आम्ही टॅकल करतो. हा पण कुंभराशीचे लोक खूप खूप स्वीट लोक असतात, खूप प्रेमळ असतात. कुंभरास कोणाकोणाची आहे? कोणाची आहे? अरे आदरणीय सावरकरांची कुंभरास. आता कुंभराशीचा दिवस म्हटल्यावर मी तुझ्या बायकोचा इंटरव्ह्यू घेऊन विचारायला पाहिजे की हा कसा आहे. हो, म्हणजे काय आत्ता फोन लाव. कुंभरास विचारायचा आहे की अवधूत गुप्ते, पार्श्वगायक, संगीतकार, फिल्म मेकर, परफॉर्मर, एक खूप मोठं नाव. ते स्वतःही पॉडकास्ट आणि निवेदन आहेत, त्यांचा खूप मोठे शोज असतात. म्हणजे त्यांच्याकडे अष्टपैलू अवधूत गुप्ते दादा. आता त्यांना फार बरं वाटेल की आपण दोघं इंटरव्ह्यू करतोय. ते जेव्हा पाहतील तेव्हा आनंद वाटेल, कारण बॉईज 3 मध्ये खूप सुंदर ते गोष्ट बोलले होते सगळ्यांसमोर. ती मी नक्की तुला इंटरव्ह्यू झाल्यानंतर ऐकून. अच्छा. अवधूत गुप्ते दादांची बहीण म्हणून तुला असं काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे तू आत्ता सांगितली अशी कधी काही मिळाली नसेल. जी सगळ्यांना मिळते तशीच तुला मिळते. पण अवधूत गुप्ते यांची बहीण म्हणून एक चांगली गोष्ट पण आहे आणि त्याची चांगली गोष्ट नाही पण आहे. असं कधी तुझ्यावरती अनुभव आला? होतं असं. चांगली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की खूप लोकांना जेव्हा ते नवीन कंपोजर्सकडे वगैरे पहिल्यांदा जातात तेव्हा त्यांची ओळखही नसते, काही नसतं. माझं असं झालं की मी सगळीकडे त्याच्याबरोबर असल्याने लोक मला ऑलरेडी ओळखायची, की प्रीमियर्सना जायचे किंवा ह्या गोष्टी. हा, त्यामुळे मी कोणाकडे गेले तर कोणी माझी गाणी ऐकून तरी घ्यायचे. मग त्यांना, मला लगेच काम मिळायचं अशातला भाग नाही, पण ऐकून घेतल्यावर बऱ्याच लोकांना ती आवडायची. मग 1-2 वर्षांनी मला त्यांनी गायला बोलवलं वगैरे, अशा गोष्टी झाल्या. सो आय फील मला अप्रोच इझी होता. बट ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की कुठेतरी एकतर
तुमच्या समोर जेव्हा असा भारी सेलिब्रिटी असतो तेव्हा त्याच्या समोर गाताना मला खूप दडपण येतं अजूनही. मी अवधूत दादांसमोर हो. अगं मी वाईट गातो ते त्याच्या- समोर असल्यानंतर. त्याच्या शो मध्ये मला तो खूप हसतो हे असं म्हटलं की मी म्हटलं मी तू असताना मी घाबरून जाते. म्हटलं माझा एकटीचा शो कधीतरी येऊन बघ, तिथे मी बिंदास्त असते. तू मला बघितलंयस की मी फुल मजेत असते. ते आल्यानंतर मला पण भीती वाटते. ते माझं अजूनही होतं. म्हणजे ती आदराची भीती बरं का, आदराची आय भीती. अंडरस्टँड. ती आदराने घाबरतो आपण, कारण आणि तेच बघून कॉपी केली आहे ना त्याला. तर त्यामुळे मला असं वाटतं मी त्याला खूप कॉपी करते किंवा स्टाईलमध्ये पण कॉपी होते, आणि विच इज अ गुड थिंग. ब्लड मध्ये आय थिंक बेस्ट माणसाला कॉपी केलेलं काही वाईट नसतं. तर ते एक असतं. आणि काही ठिकाणी म्हणजे मला असं वाटतं की बहीण म्हणून काही ठिकाणी माझे दरवाजे बंदही होत असतील जे मला माहित नाही. बहीण म्हणून दरवाजे बंद होत असतील म्हणजे ही आता ह्या ग्रुपची आहे किंवा ह्यांच्या बरोबर गाते, ती आपल्या बरोबर का गाईल वगैरे असं पण होऊ शकतं. म्हणजे कधी कधी लोक कन्सिडर करतात, अरे तू तर अवधूताबरोबर गातेस, म्हणजे तू खूप पैसे घेतेस ना, तू आमच्या शो मध्ये गाणार का? इन टर्म्स ऑफ हे का इन टर्म्स ऑफ दुसऱ्या पण गोष्टी आहेत काही? दुसऱ्या गोष्टी म्हणजे तर माझ्यापर्यंत तर येत नाहीत फारशा, पण मला असं वाटतं कधी कधी सपोज ग्रुप मधलं कन्सिडर केलं जातं. म्हणजे तशा कधी कधी ग्रुप्स होतात. ग्रुपिझम आहेच, होतात काय मोकळ्या गप्पा आहेत. जे खरं आहे ते आता मागच्या वेळेस जेवढे लोकांचे इंटरव्ह्यू झालेत, अनेक गायकांचे झाले. शाहिद वाल्यांचं आत्ता तुझ्या आधीच इंटरव्ह्यू झाला, आता तो रिलीज पण झालेला आहे, तो तुम्ही सगळ्यांनी नक्की पाहिला असेल. तर त्यांनी सांगितलेलं की 2000 सालापासून ते स्ट्रगल करत होते. 2011 मध्ये त्यांना मौसम सिनेमात ब्रेक मिळाला. नाही पण म्हणजे कधी कधी असं असतं की समजा तू आणि आपण खूप छान एकत्र काम करतो, आणि समजा तुझं कोणाशी तरी काहीतरी वादविवाद असतील का, होतात इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असतं. तर आता दिग्विजय मुग्धाबरोबर काम करतो, तर नको आपण घ्यायला, असं झालंय कधी? मला ऍक्च्युअली स्पीकिंग माझ्याकडे येत नाही, पण मला असं वाटतं असं होत असणार की मला असे पुण्यातले बरेच ग्रुप्स आहेत वगैरे वगैरे की ज्यात मला खूप मला असं वाटतं की त्यांचे पण मला ग्रुपिझम पेक्षा ना मला असं वाटतं की प्रत्येकाची एक कम्फर्ट लेवल निर्माण होते त्यांच्या लोकांमध्ये, की त्यांना ते म्हणजे आपण आता असं केलं तरी हे चालेल असा एक जवळीक, आणि तुम्हाला माहित असतं की हा काय गाऊ शकणार, हा काय नाही गाऊ शकणार वगैरे. त्यामुळे त्या कम्फर्ट लेवलमुळे पण ग्रुप्स होतात असं मला वाटतं. पण होत नक्की असणार की नको, ही नको, किंवा ही आता इनफॅक्ट मला हे पण वाटतं की मला कुठेतरी जेव्हा माझं राघू पिंजऱ्यात आला किंवा छबीदार हे हिट झालं, त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत, तर तेव्हा मला तशीच गाणी मिळत गेली. सो तुम्हाला लोकांना असं बऱ्याच वेळा वाटतं की अरे ही दिवाळी पहाटची गाणी गाऊ शकेल की नाही माहित नाही. तू गझल गाते म्हणजे हे लोकांना असं वाटतं ना की अरे बरं, सुरुवातीचं तुझं पहिलं गाणं म्हणजे कुठलं गर्ल्स मधलं जे गाणं आलं होतं पहिलं फेमस झालं, हो, छबीदार, ते गाणं झालं. त्यानंतर आपण ह्या विषयावर येणार आहोत. त्यानंतर तुझं तोडफोड गाणं झालं बॉईज 2 मध्ये. त्यानंतर बॉईज 3 मध्ये लग्नाळू 2.0 गायलं. त्यानंतर काटा किर्र हे तुझं मला आवडतं गाणं, आम्हा सगळ्यांना आवडतं. त्यानंतर अनेक शेठाणी गाणं, त्यानंतर अनेक गाणी गायलीस. आता नॉटी नॉटी तुझं गाणं आहे, काय एक्सप्रेशन्स दिलेत त्या गाण्यात. हे सगळं होत असताना एक सकाळी पोस्ट येते, आणि ती पोस्ट ओपन केल्या केल्या सगळ्यांचे असे डोळे मोठे होतात. माझे डोळे मोठे नाही झाले, मी असा झालो होतो. म्हणजे आपल्या घरातला व्यक्ती आहे असं होतं. आणि ती वरती घेतली जाते पोस्ट, आणि तिकडे नाव असतं सलमान खान. सलमान खान साहब, आणि खाली एक गाणं असतं ज्याच्यात डेझी शाह असते, आणि खाली मेन्शन असतं की हे गाणं मुग्धा कराडेने गायलेलं आहे. आणि त्या गाण्याचं नाव असतं राघू पिंजऱ्यात आला. सिनेमाचं नाव दगडी चाळ 2. हे जेव्हा तू पाहिलंस आणि सलमान खान सरांनी हे शेअर केलं होतं, तेव्हा काय वाटलं मुग्धाला? मला अजूनही सांगता नाही येणार की काय वाटलं. पण असं म्हणजे असं आपण म्हणजे काय म्हणतात, आपली पोस्ट कोणतरी शेअर करेल हे आपल्या डोक्यातही नसतं, आणि ते एकदम सलमान खाननी शेअर केली म्हटल्यावर आता मला असं ऑलमोस्ट वाटलं की आता मी फेमस झाली. आता आपल्याला काय म्हणजे आता आपल्याला हिंदीत पण आता लगेच गाणी मिळणार आहेत असं वाटायला लागलं. आता कुठेतरी
हे असतो. मानवी गोष्टी त्या होतात. मला आणि मी पहिली गोष्ट म्हणलं, सगळं करायच्या आधी आपण हे रिपोस्ट करूया. कारण असं कधीतरीच होतं ना आपल्या आयुष्यात की सलमान खानने आपलं गाणं हे केलंय. आणि त्याच्याशी एक स्टोरी पण आहे की मी ते स्क्रॅच गायले होते. म्हणजे अमित राज सरांकडे मी एक वेगळंच गाणं गायला गेले होते. ते म्हणले, अरे आपण ह्याचं सिंगर कोणी ठरलं नाहीये, पण तू एक गाऊन ठेव. हा, म्हणजे मला ते अरेंजमेंटला देता येईल वगैरे वगैरे. मी आपलं, आणि काय असतं, जे आपल्याला खरंच गायचंय की नाही माहित असतं ते आपण बिंदास करतो, धमाल गायले. त्यानंतर त्यांनी जेव्हा ते ऐकलं तेव्हा ते म्हटले की नाही यही गायली. कोणी? सलमान खाननी जेव्हा ऐकलं, ते आधी ऐकवलं गेलं होतं त्यांच्याकडे, कारण ते क्रिश अहिर ते सगळं हँडल करत होते आणि ते सलमान खान बरोबर काम करतात. तर त्यांनी ते ऐकवलं असंच की हे गाणं आम्ही घेतोय. तर त्यांनीच सांगितलं की अरे रिझीशा, आपण ह्याच्यात मी तुम्हाला अरेंज करून देतो. त्याचं शूट इनफॅक्ट मेहबूब स्टुडिओला, जिथे मराठी गाणी फारशी होत नाही. आणि ते पण मला असं कळलं की अरे लगेच शूट लावतायत ते, तर मेहबूब स्टुडिओच्या ह्याच्याप्रमाणे, तर तुम्हाला आजच गायचंय. मी कसं तरी करून पटकन मस्त गायले आणि मला गाताना खूप मजा आली होती. त्या ह्याचा इतका मला फायदा झाला की त्याच्यानंतर की ही एवढ्या ताकदीने गाऊ शकते म्हटल्यावरती खूप तशी गाणी मिळायला लागली. ह्यात एक तोटा होता की मला खूप प्राणी पक्ष्यांची गाणी मिळायला लागली की सगळ्यात राघू, पोपट, मैना यायला लागली. एका तर गाण्यात मला आठवतं मांजर पण होती आणि साप पण होता. मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही राघू, मांजर, साप, उडणारे, सरपटणारे आणि चालणारे असे सगळे प्राणी घ्यायचे ठरवलेत का एकाच गाण्यात? त्याच्या मागचं कारण काय, विचार बरं. कारण त्यांना एक वाघीण भेटली होती. पण ह्यात हाही फायदा असतो की तुमची, म्हणजे हल्ली आयटम नंबर्स तुम्ही शो मध्ये गाऊ शकता, ती जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. चूक बरोबर वेगळी गोष्ट आहे, पण त्यामुळे मला शोज साठी खूप गाणी झाली. आता मी सगळीकडे जाते तेव्हा माझीच गाणी गायला मला मिळतात. राघू बिंद्राचा पण म्हणजे खूपच फायदा झालेला आहे मला. पण सलमान खान सरांनी हे गाणं शेअर करणं आणि सगळ्या भारतात, जगात गाणं प्रसिद्ध झालं. म्हणजे बाहेरच्या देशातील लोक त्याच्या खाली कमेंट करतात. यावेळेस हे गाणं जेव्हा प्रदर्शित झालं त्यावेळेस तुझ्या आई, तुझे बाबा आणि तुझ्या जीवनातील एक सहप्रवासी ज्यांनी असा लख्ख टॉर्च तुला दाखवला आणि तुला त्या शिखरापर्यंत जायचंय, ते म्हणजे अवधूत गुप्ते दादा. जे सगळ्यांनाच दाखवतात, ज्याचा त्यांनी फायदा करून घेतला, उपयोग करून घेतला चांगल्या पद्धतीने, तो माणूस या खुर्चीवर बसतो असं मला वाटतं. मी खरं सांगतोय. म्हणजे मलाही कधी वाटलं नव्हतं की मी सीझन 1, सीझन 2 बॉईज नंतर मला अवधूत गुप्ते दादांकडून खूप शिकायला खूप शिकलो मी. खूप शिकलो. जसं टॅकल करणं आपण शिकतो ना, तर त्या तिघांचं काय मत होतं, म्हणजे अवधूत दादा हे गाणं कसं, म्हणजे काय रिॲक्ट झाले ते? तो ऍक्च्युली स्पीकिंग म्हणजे काय म्हणतात, त्याचं असं नाहीये की एखादं गाणं छान झालं आणि तशीच तुम्हाला गाणी मिळायला लागली तर मी तो खुश तर खूप असतो. ॲट द सेम टाइम त्याचं असतं की हां, मग आता हे झालं छान, आता पुढचं, म्हणजे पुढच्याकडे जाणं. आणि हे आता तू सगळ्या शोज मध्ये म्हटलं पाहिजेस, आपलं गाणं स्वतःचं काही झालं तरी गायचंच. दिवाळी पहाट असली तरी छबीदार छबी तुझी आयडेंटिटी आहे की नाही, ते गायचंच. आणि मला असं कुठेतरी ना सगळी लोक म्हणायला लागली की अरे तू ह्यानी टाईपकास्ट होशील, की तुला अशीच गाणी मिळतील फक्त वगैरे वगैरे. तर मी खूप कन्फ्युज झाले, कारण मला इतकी लोक म्हणायला लागली की तुला आता फक्त आयटम नंबर्सच मिळत आहेत का. मला बाकीची गाणी ही मिळत होती, असं नाहीये मिळत नव्हती, पण ती तेवढी नावारूपाला येत नव्हती. कारण ती काही लोक, एक क्लासी गाणी असतात, एक मासी गाणी असतात, तर ती काही लोकच ऐकतात आणि ही खूप लोक ऐकतात. तर मी अशी एकदा फुल डिप्रेशन मध्ये जाऊन विचार होते की आता मी हे गाणं बंद केलं पाहिजे का, आता मी फक्त वेगळ्या साध्या गाण्यांवरती हे केला पाहिजे का. तर मला तेव्हा तो म्हणाला की नाही, जर तुला ही गाणी मिळतायत तर तू ती गायलीच पाहिजेस. कदाचित तू ह्या गाण्यांमधली बेस्ट असशील, तुला काय माहिती. तर तुला जे काम येते ते बऱ्याच वेळेला लोक ठरवत असतात की उद्या लोकांचं म्हणणं की तू हे बेस्ट गातेस, तर तू नक्की ते केलंच पाहिजेस. आणि कुठल्याही गाण्याला नाही म्हणायचं नाही. तुला पण माहिती की आपलं कुठलं गाणं फेमस होईल आणि काय गाणं चालेल हे आपल्याला माहितच नसतं, आपण नाही ठरवू शकत. आदरणीय हिमेश रेशमिया जी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटले होते, शो मध्ये म्हटले होते, मला माहिती आहे, तुम्ही 100 नाही 500 गाणे करा, 600 करा, 1000 करा, करत राहा, एक हिट होईल. एकातनं तुम्ही क्लिक होता. आता तसं बघायला गेलं तर तुझी विकिपीडिया आहे,
मला तसं पाहायला गेलं तर तू 100-200हून अधिक गाणी तशी गायली आहेत जी नॉन रिलीज पण असतील, जास्त असतील, पण तुझ्या गाण्यांची माझ्याकडे लिस्ट आहे जी आम्ही काढून ठेवलेली आहे. अरे बापरे. हो, म्हणजे खूपच सुंदर लिस्ट आहे. म्हणजे मला अभिमान आहे की मुग्धा कराडेचे जे गीत आहेत, नाचगो बया तुझं गाणं आलं होतं आत्ता, त्यानंतर राघू पिंजऱ्याता आला, मराठी पोरी जे जिम्मा 2 मधलं होतं, त्यानंतर जंतर मंतर बाई ग हे तुझं गाणं होतं, लग्नाळू 2.0 काय राडा घातला, लग्नाळू पहिलं आलं होतं आम्ही लग्नाळू, तर ते लग्नाळू 2.0 जे फिमेल व्हॉइसच्या आवाजातलं आहे ते मुग्धाचं आहे. आईच्या गावात होतं, अश्विनी येणं ह्या चित्रपटात तू, असे अनेक 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 जिम्माचं टायटल ट्रॅक तुझ्या पण आवाजात आहेत. अशी अनेक गाणी झालेली आहेत. मी बघायला गेलं तर असे तुला तू जे म्हटलीस ना की त्या पठडीची तुला गाणी आली आहेत, पण नॉटी नॉटी जे गाणं आहे ॲज अ कंपोजर म्हणून ऐकताना त्याच्यातले एक्सप्रेशन्स कळतात. पार्श्वगायक गायक असणं, परफॉर्मर असणं हे महत्त्वाचं आहे. एक्सप्रेसिव्ह आणि एक्सप्रेशन्स असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यातनं त्या पिक्चरायझेशनला पण साथ मिळते आणि ते गाणं झपकन इकडे घुसतं आणि मग इथून ते राज्य करायला लागतं. एक्सप्रेशन्ससाठी तू काय तुझा रियाज असतो का, काय तू करत असते का? गाणं आल्यानंतर तू किती वेळ घेतेस समजायला, का आधीच तुला 2 दिवस आधी गाणं येतं मग त्याच्यावरती तू अभ्यास करते का? असं पण होतं की ऑन द स्पॉट गाणं मिळालंय आणि तुला गायचंय, तर तू कसं वर्कआउट करतेस त्याला? नॉर्मली गाणी ऑन द स्पॉटच असतात. हो. आणि मला असं वाटतं की कुठेतरी त्या फिल्मची सिच्युएशन किंवा त्यात मी हे पण विचारते की तुम्ही काय पिक्चरायझेशन करणार आहात, कारण त्याप्रमाणे तुम्हाला व्हॉइस किती ठेवायचं आहे वगैरे हे पण बघायला लागतं. तर हे मला वाटतं हे एक्सप्रेशन देणं हे येतं, त्याच्यासाठी असा वेगळा रियाज नसतो. त्यात फक्त टेक्निकली काही गोष्टी असतात की व्हॉइस टेक्स्चर कसं पाहिजे, किती लाऊड पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही अभ्यास करू शकता. नाहीतर एक्सप्रेशन समजून गाणं हे तुम्हाला येतं. कारण ते नॉटी नॉटी जे गाणं आहे ना, सगळेच तुझी गाणी भारी आहेत. ते नॉटी नॉटी गाण्याची जर तू एक्सप्रेशन दिलेत ना, म्हणजे सॉरी हा खरं पॉडकास्ट, पण तू आता तर थोडंसं एकदा ट्राय आम्हाला ऐकायचं थोडंसं. चल हो नॉटी नॉटी करूया मनमानी, झालं धक धुक धक धुक काळजाचं पाणी पाणी. हे म्हणजे वरुणचं कंपोजिशन आहे, वरुण लिखते आणि मंदार सोळकर यांनी लिहिलंय. मंदार हे गाणं जेव्हा त्यांनी प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांना पाठवलं तर त्यांचे मला फोन आले होते की आम्हाला गाणं ऐकूनच खूप मजा आली आणि आता आम्हाला हे शूट दिसायला लागलं, ज्याने मला खूप आनंद झाला ऐकून की मी बरोबर त्यांना काय म्हणायचंय हे डिलिव्हर केलेलं आहे, त्यांना काय पाहिजे तसं हे केलंय. म्हणजे कधी कधी गाणं गायल्यानंतरही समोरच्या माणसाला पिक्चरायझेशन्स तयार होतात आणि त्या पद्धतीने ती गाणी शूट होतात आणि मग ते राज्य करतात. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या. थँक्यू. मुग्धा, तुझे पैसे कोणी बुडवलेत का जीवनात? म्हणजे तसं नाही विचारायचं, कारण म्हणजे अनेक गायक लोक येऊन म्हणतात, अनेक संगीतकार म्हणतात, अनेक पार्श्वगायक म्हणतात की, तर असं कधी झालंय का तुझं पेमेंटच कोणी दिलं नाही का? होतं. हो. कसं त्याला टॅकल करतेस तू? पहिल्यांदा तुम्हाला ना काय करायचं असतं माहित नसतं, सो तुम्ही सोडून देता. मुग्धा, जसं मी म्हटलं की इंस्टाग्रामवरती आम्ही बघितलं सलमान खान सरांनी ती पोस्ट शेअर केली होती, तशा अजून 2 गोष्टी पण भारी झालेल्या आहेत, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक म्हणजे मुग्धाला ऐकल्यानंतर आपल्या कानाला बरं वाटतं आणि एका बहारदार अभिनेत्रीला तिचा अभिनय बघून डोळ्याला आनंद मिळतो, ते म्हणजे माधुरी दीक्षित मॅम. आणि मला हे खूप अभिमानास्पद सांगायला वाटतं की आम्हाला फार अभिमान आहे तुझा की तू माधुरी दीक्षितजींसाठी पण एक गाणं गायलं होतंस. तर तो काय किस्सा आहे? ते ऍक्च्युली गाणं नव्हतं, ती जिंगल होती. येस. तर आपण गाणंच म्हणूयात त्याला. रामबंधू लोणची आणि पापड मसाले आहेत ना, त्याच्यासाठी होतं ते. अच्छा. आणि मला गाताना माहित नव्हतं, नाहीतर मी सांगितलं असतं की मी शूटला येते, मला भेटायला नाही मिळालं ना. तुला माहितीच नव्हतं माधुरीजींवरती पिक्चराइज होणार आहे का? काय बोलते? त्यामुळे मी गाऊन आपलं नेहमी आपण जिंगल गातो तसं गाऊन गेले होते. नंतर बघितल्यावर मला शॉक होता. आणि गंमत म्हणजे माझ्या कुठल्याही मी आजपर्यंत ज्या थोड्याफार ऍड्स गायल्या
त्या एवढ्या वेळा टीव्हीवर लागायच्या नाहीत. त्यामुळे आता असं झालं की ज्यांना ज्यांना माझे हे कळलं आवाज, ते प्रत्येक सिरियलच्या मध्ये माधुरी दीक्षितचं ते हे लागायचं की मला फोन यायला लागले की अरे हे लागले. मला वाटलं की ते माझं म्हणजे बऱ्यापैकी फेमस झालेलं गाण्यांमधलं ते एक असावं. आणि त्यामुळे मला अजून जिंगल्स पण खूप मिळाली. खूप जिंगल्स मिळाले. तसंच ते झाल्यानंतर दिशा पटनीसाठी पण तुझं एक गाणं होतं. येस, दॅट वॉज ऑल्सो ऍड फॉर वॉशिंग्टन ॲपल्स. आणि ते पहिल्यांदा असं मला वाटतं की मी ते इंग्लिशमध्ये रॅप स्टाईल आहे. मला वाटतं की जी काही वेगळी कामं असतात ना, विचित्रपेक्षा, की जी मराठी इंडस्ट्रीत फार लोक करत नाहीत, म्हणजे रॅप असेल किंवा इंग्लिश गाणं असेल, ती नशिबाने माझ्याकडे येतात. तर वेगळं आलं की मजा. अवघड गाणी गायला पण आवडतात ना? हो, ती कोणालाही आवडतात. म्हणजे चॅलेंज झालं की कुठल्याही सिंगरला बरं वाटतं की आता हे केल्यावरती अजून काहीतरी येऊ शकतं. मग अरे वा. मला एक सांग की मध्यंतरी आम्ही तुला रियालिटी शो मध्ये पण पाहिलं. म्हणजे तू मेंटॉर होतीस बहुतेक त्याच्यात. तू जे कंटेस्टंट असतात त्यांना तू शिकवतेस, बरोबर? येस. काय चॅलेंजेस असतात तेव्हा? मी 2 रियालिटी शो साठी मेंटर म्हणून काम केलंय, आणि सारेगामाचे लिटल चॅम्प्स, सारेगामाचं लहान मुलांचं जे काही पर्व होतं ते. तर दोन्हीकडे वेगळी चॅलेंजेस असायची की बरेच जे मोठे लोक असतात जे म्हणजे शिकायचं असतं, त्यांना बऱ्याच वेळेला त्यांना येत असतं असं वाटतं, त्यामुळे ते स्वतःच करून काहीतरी येतात. आणि तेव्हा शिकवणं थोडंसं कठीण जातं. कोणाला? मोठ्यांना. का बरं? पण मला असं वाटतं की ते ऑलरेडी करून येतात किंवा त्यांना असं तेच डोक्यात बसलेलं असतं, आणि मग येतं पेक्षा त्यांनी केलेलं ते इतकं डोक्यात बसतं की आपण त्यांना नवीन काय सांगितलं की येत नाही. आणि मी रियालिटी शो मध्ये हे पण बघितलंय की बऱ्याच वेळेला सिंगर्स खूप छान असतात, त्यांना फक्त टेक्निकल गोष्टी येत नसतात की माईक कसा पकडायचा किंवा तो एवढा सेटअप बघितला. बरेच गावातून आलेले असतात, तर त्यांना तो असा सेटअप बघितला, इथे 10-15 म्युझिशियन्स वाजवतात, असा मोठा आवाज येतोय, त्यात गायचं, त्यात समोर जजेस बसलेत, परत क्राऊड बसलेला असतो, की ते तिथे घाबरलेले असतात. ते त्यांना जरा ट्रेन करायला लागतं. माईक टेक्निक्स खूप ट्रेन करायला लागतात. म्युझिशियन्स बरोबर कुठे थांबायचं, कुठूनही उचलायचं, हे पण ट्रेन करायला लागतं. लहान मुलांची वेगळीच चॅलेंजेस असतात. मी ज्यांना शिकवत होते ती 8-10 वर्षाची मुलं असायची. तुला त्यांच्या वयाचं व्हावं लागतं? हो. आणि ते आपल्याला काही मध्येच त्यांचा एक अर्ध्या तासाने वगैरे साधारण होतो, पेशन्स संपलेला असतो. ते शिकतात खूप लवकर, ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. पण एकटा माझ्याकडे मुलगा होता, तो गाता गाता मध्येच उठला आणि त्यांनी बाहेर जाऊन खिडकीतून एक कबूतर पकडून आणलं. ह्याला काय करायचं हे आपल्याला माहितच नसतं. कबूतर पकडलं? हो. किंवा लहान मुलांच्या पण असतात की आपल्याला आता हा शॉक असतो की त्याला बहुतेक ती मुलगी आवडते वगैरे, हे लहान मुलांच्या ह्याच्यात आत्तापासून असतं. किंवा त्यांच्यातही खूप भांडणं असतात. आत्तापासून नाही, सगळ्यांचं त्या वयापासून असतं काहीतरी. काय किंवा त्यांची भांडणं असतात, किंवा ती मला असं बोलली, मग क्रश प्रकार. आणि मग असं पण असतं की आता सपोज मी आणि अनिरुद्ध दोघं शिकवत होतो, अनिरुद्ध जोशी आणि मी, तर बहुतेक ना त्यांचा तो फेवरेट आहे, ते त्याला जास्त शिकवतात वगैरे, असं पण त्यांचं काय काय असतं. आणि त्यांचे पेरेंट्स हा एक वेगळा विषय असतो. ते पण तिथे असतात, कारण लहान मुलांबरोबर ते बरोबर असतात. मग आमचं हे गाणं ते गाणं खूप खूप कटकटी असतात. पण एक जेव्हा ती मुलं स्टेजवर गातात तेव्हा लोक कौतुक करत असतात त्यांचं, जजेस कौतुक करत असतात, आणि तेव्हा त्यांना हळूहळू कळायला लागतं की अरे आपल्याला हेल्प तर झालेली आहे ह्या सगळ्यांची. मग ते हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमच्यावर प्रेम करू लागतात, किंवा ती खूप अटॅच्ड होतात मुलं. म्हणजे अजूनही सगळे मला इमोशनली अटॅच, म्हणजे असं गुरुपौर्णिमेला मेसेज करतात, किंवा त्यांनी काही गायलं तर ते मला व्हॉट्सअपवर पाठवत असतात. ती एक वेगळी मजा असते. आणि त्यांना असं आपण शिकवलेलं ते जेव्हा मस्त गातात ते बघून एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असतं. बरोबर. मला हे आधी कधी माहित नव्हतं की शिकवल्या, आता मला कळतं की माझ्या गुरूंना मला शिकवताना किती त्रास झाला असेल, की किती पेशन्सनी त्यांनी मला लहानपणापासून शिकवलं असेल जेव्हा मला काही येत नव्हतं. फारच पेशन्स लागतो. पण अवधूत दादांनाही भरपूर पेशन्स लागला असेल. नक्कीच. तो तर मला रेकॉर्डिंग मध्ये पण असं एखादी नाही आली, खूप वेळ झालं, तर मी जाऊन येतो, तोपर्यंत तू हे गा, नाही तर कंपोजर म्हणून तुझं पण नाव लावणार, तू काय गातेस ते बघायला.
असं होतं? हा नाही, आता यायला लागलं, आता काय हे नाही, पण कधी कधी असं व्हायचं की आपण एखाद्या जागेत अडकतो, ते ब्रेक घ्यायचा. जीवनात सर्वात जास्त तुला भीती कशाची वाटते? भीती अशी नाही वाटत. प्रत्येकाला एक भीती असते. माझ्या सध्या हे आता खूप फनी, पण माझ्या कुत्र्याला काही होणार नाही ह्याची मला सगळ्यात होणार की नाही, येस, ह्याची मला सगळ्यात जास्त टेन्शन असतं आता. भीती अशी नाही, पण तिला काय झालं तर, किंवा लहान मुलं, तुला आता मुलं आहेत, तर तेव्हा तुम्ही जसं आपल्या लहान मुलांनी म्हणजे माझ्याकडे पण पेट होतं आधी, त्याचं नाव टिटिया होतं, त्यानंतर मी पाळलं नाही. प्रत्येकाला एक असतं आयुष्यात की आपल्या छोट्या श्वानाला का, तसं तुझ्या श्वानाचं नाव कुल्फी. काय? कुल्फी. कुल्फी फिमेलचं, आणि मेल घेतलं तर काय होणार? कॅडबरी. नाही, आधी माझ्याकडे एक मेल होता. काय नाव होतं त्याचं? चिंटू. काय? चिंटू. चिंटू. बर. आणि ही कुल्फी. कुल्फी काय ऐकते तुझं? सॅडली ती फक्त माझ्या नवऱ्याचं ऐकते, ह्याचं मला प्रचंड दुःख आहे. ती तुझ्या नवऱ्याचं ऐकते? माझं काहीच ऐकत नाही. मग ती तुझ्या नवऱ्याकडून आली का तुझ्याकडून आली? मी आणलं होतं मला पाहिजे म्हणून, खूप हट्टाने, पण ती ऐकते तुझ्या नवऱ्याचं, आनंददादांचं. ओ, मग पार्सलिटी झाली इकडे. पण तुला ती भीती वाटते की तिला ती सुखरूप राहावी? नाही, मला तेवढंच डोक्यात असतं हल्ली जास्त करून, इन जनरल, की आई बाबांचं सगळं बरं चालू दे. पण असं टेन्शन म्हटलं तर ह्या 2-3 लोकांचं असतं जीवनात. मला सांग की जीवनात ह्या पूर्ण प्रवासात, म्हणजे 1997, 98, 99 पासूनच तू तसं बघायला गेलं तर वारसा आहेच कलेचा तुझ्याकडे. एक प्रखर तेजस्वी व्यक्ती तुझ्यासोबत आहे, गुरु म्हणून लाभलेले अनेक लोक आहेत, पण एक दिशा दाखवणारा योग्य व्यक्ती म्हणजे अवधूत गुप्ते दादा, तुझे आई वडील, आता तुझा नवरा, सोबत कुल्फी, तर हे सगळेजण आहेतच. जीवनात अशी कुठली गोष्ट आहे की ती तुला करायची म्हणजे करायचीच आहे, तुला ती करायची आहे? म्हणजे तू मला विचार, मला काय करायचं, तुला काय करायचंय? माझी मनापासून इच्छा आहे की मला सगळ्यांना आनंदी पाहिजे. असं होऊ शकत नाही, पण आपल्याला जो कोणी कनेक्ट होईल तर कुठेतरी आपल्यातल्या वाईब्स एकमेकांशी अटॅच झाल्या पाहिजे, आणि त्याच्याकडून खूप काही शिकलं पाहिजे, आणि आपल्याकडूनही त्यांनी खूप काही घेतलं पाहिजे. जसं अवधूत दादांकडून मी कोटीच्या गोष्टी शिकलोय, ज्या ॲक्च्युली मला आत्ता मी ऑन कॅमेरा सांगतोय तुला, तुझे भाऊ आहेत म्हणून मी सांगत नाही, पण मी आज हे ऑन कॅमेरा सांगतो की अवधूत गुप्ते दादा हे माझ्या जीवनात जेव्हा आले, त्यांच्यासोबत संतोष जुवेकर, त्यांनाही मी भाऊ मानतो, तर या लोकांकडून ना खूप गोष्टी शिकायला मिळतात, आणि मी त्या गोष्टी शिकलो नाही, त्या मी समजलो. तुम्हाला कुठल्या क्षणी काय बोलायचं आहे, आणि त्या सिच्युएशनला टॅकल कसं करायचं आहे, आणि शांत राहून किती मोठ्या गोष्टी होऊ शकतात, हे मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणून बहुतांश ही मोठी जबाबदारी का पॉडकास्ट तुम्हाला म्हटली ना की मला माझ्या जीवनात काय करायचं, तर माझ्या जीवनात तर इतका सुंदर परमेश्वराने जन्म दिला आहे, आणि सुंदर सुंदर लोक भेटत आहेत, विचार ऐकायला मिळत आहेत, समजायला मिळत आहेत, आणि तो देत राहतो. तर तुझं जीवनात काय अशी एक गोष्ट की तुला ती पूर्ण करायची? मग खरं सांगायचं झालं तर मला करिअरच्या बाबतीत म्हणशील तर मला खूप इच्छा आहे की माझे लवकरात लवकर गझलचे कार्यक्रम सुरू व्हावेत, बिकॉज दॅट्स समथिंग आय रिअली वॉन्ट टू डू. हर हर महादेव. आणि बाकी मला असं वाटतं की सध्या आय एम इन अ व्हेरी गुड प्लेस. माझं वैवाहिक आयुष्य सुंदर चाललंय, आई बाबांचं सगळं छान चाललंय, सो आय एम व्हेरी हॅपी राईट नाव. तर ते तसंच हॅपी पीसफुल राहावं, छान सगळ्या गोष्टी व्हाव्यात, एवढ्याच अपेक्षा आहेत माझ्या. तुझ्यातली जी एक लहानपणीची मुग्धा आहे, आपण म्हणतो की आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्यातला तो एक लहानपण असतं, ते अजूनही लहानपण आहे. तुम्ही नक्की माझ्या आई बाबांना हे विचारा, ते मला सारखे विचारतात की तू मोठी कधी होणार, काय तू मोठी कधी होणार, असं विचारतात. हो, मग अवधूत दादा विचारतात की नाही? तो पण विचारत असतो मध्ये मध्ये की कधी शिकणार तू, असं. मला अजून सगळी लहानच समजतात, कारण आमच्या दोन्ही आईकडच्या आणि बाबांकडच्या दोन्ही फॅमिलीतली सगळ्यात लहान व्यक्ती मी आहे.
त्यामुळे सगळ्यात लाडावलेली व्यक्ती पण मीच आहे. तूच आहेस. त्यामुळे सगळे लाड करत असताना मी खूपच कमी काम करते, सगळ्यांकडून लाड करून घेते. आणि दंगेखोर पण आहेस. कमी आता पण आहे. त्यामुळे हट्टी, लाडावलेली, सगळ्यात शेंडेफळ असतं जसं, तसं मी दोन्ही फॅमिलीज कडून आहे. त्यामुळे मला अजून वाटतं की मी लहानच आहे. मला अजून असं वाटत नाहीये की जीवनात कधी कोणाला हाणलंयस का? खरं सांगायचं, मोकळ्या गप्पा. नाही. कधीच नाही. नाही. एक नाही. 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 आरडाओरडा दंगे खूप केले, पण हा. मारलं नाही कॉलेज कोणाला. वगैरे मध्ये म्हणजे असं 2 गटात भांडणं झाली की तू एकदम अशी. मी मेकॅनिकलला होते. आता त्यामुळे सगळे मग तू आजूबाजूला- मेकॅनिकल आहे म्हणून तर म्हणतोय तुझ्या हातात काय काय गोष्टी असतील. आजूबाजूला सगळी पोरच भांडायची. स्क्रू बघ ना, स्क्रू, रॉड, असं काहीतरी असं. दाखवलं तरी बास असतं. तुझ्याकडे शस्त्र म्हणजे तुझा आवाज आहे. मारामारी नाही केली. नाही ना, मग कधीच नाही केली. आता इच्छा होतीये, पण जाऊ दे. नाही, सांग काय इच्छा होती, सांग. नाही, असं मला बऱ्याच वेळेला खूप लोकांना उगाच मारावं असं वाटतं. म्हणजे अं, त्यात मी नाही ना. नाही. हा. पण असं तू म्हणायचं ना की शोज मध्ये कधी कधी आपण ऐकतच नसतात किंवा रेकॉर्डिंग मध्ये आपण काय म्हणतोय कधी कधी लोकांना कळत असतात, तेव्हा असं काहीतरी उचलून मारावं असं वाटतं. पण मी तशी खूप शांत डोक्यात आहे. जातात. नाही, हो, खूप डोक्यात जातात. मुग्धा, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की बघा आता तसं पाहायला गेलं तर 2000 सालापासून तू इतका, तसं संघर्ष म्हटलं तरी चालेल, संघर्ष करूनच प्रत्येका माणसाला त्यात यश प्राप्ती होते. आणि आपण यश प्राप्ती झाली असं म्हणूच शकत नाही, कारण खूप खूप गोष्टी आहेत. आपण सक्सेसफुल असं नाहीच म्हणायचं, आपण सक्सेसफुल होणार आहोत, कारण मगच माणूस, सक्सेसफुल माणूस कधीच होत नसतो असं मला वाटतं. तर म्हणजे रोजच सक्सेस असतो ना त्याला. 2000 सालापासून 2015, 16, 17 मध्ये तू एकतारा सिनेमा गायला. त्याच्या आधीचा तू सिनेमा, त्याच्या आधीचं जे गाणं होतं ते कमलेश भडकमकरांचं तू गझल गायली. त्यानंतर तू अनेक इनफॅक्ट फर्स्ट रेकॉर्डिंग कमलेश दादाच्या पण एक आधी होतं. दॅट वॉज द मोस्ट डेंजरस रेकॉर्डिंग ऑफ माय लाईफ. काय त्यात स्टार प्रवाहातनी त्यांचा लोगो चेंज केला होता आणि नवीन हे सुरू केलं होतं. चॅनल नाही, त्यांचा लुक बदलला होता. त्यामुळे त्यांच्या सगळ्या सिरियल्स बदलतात वगैरे असं असतं ना, तो एक हे होता. तर त्यात 3 बायकांच्या आवाजात ते गाणं होतं आणि ते गायलं होतं मी, जान्हवी प्रभू अरोरा आणि देवकीताई. तर मला तिथे होत्या. हो, आणि त्यांच्याबरोबर गायचं म्हणून आधीच मला खूपच घाबरलेले होते. आणि माझं गाण्याचं नाव होतं स्वप्नांना पंख नवे. सिरियलचं गाणं होतं? नाही, ते चॅनलचा लुक चेंज करायच्यासाठी त्यांनी एक नवीन हे केलं होतं. बरोबर. आणि त्यात असं होतं की सासू, सून आणि लहान मुली ह्या 3 वेगवेगळ्या पिढीतल्या लोकांसाठी ते गाणं होतं. तर ऑफकोर्स सासूचं हे देवकीताईंनी केलं होतं, सुनेचं जान्हवी आणि लहान मुलीचं मी केलं होतं. तर मी आपली रेकॉर्डिंग पहिल्यांदा जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही वेळेच्या आधी जाऊन तिथे बसलेले असता. मी आणि जान्हवी बसलोय आणि देवकीताई आल्यावर जान्हवीला तर त्या जज म्हणून होत्या सारेगामाला. आम्ही दोघेही घाबरून बसलो होतो. आणि नंतर देवकीताईंचं झालं आणि त्या बाहेर बसल्या होत्या आणि मी अवधान की त्या गेटच्या बाहेर गेल्याशिवाय मला माईकवरच बोलवायचं नाही, कारण खूप भीती वाटते त्यांच्यासमोर काय गाणार आपण. तर तेव्हा मला असं ते आई शपथ आपलं पहिलं गाणं आणि त्यात देवकीताई पण आहेत, ह्याचं खूप भारी वाटलं होतं. छान झालं होतं रेकॉर्डिंग. त्यानंतर मी तोच प्रवास जाणवतो की म्हणजे तिथून तुझा प्रवास चालू झाला. म्हणजे हे पहिलं गाणं, त्यानंतर दुसरं तू गझल म्हटलीस, त्यानंतर एकतारा, त्यानंतर अनेक सिनेमे, अनेक लाईव्ह शोज. हे सगळं करत असताना इथपर्यंत तू आलीस, तर त्याच्यात खूप संघर्ष आहे, खूप रियाज आहे, आशीर्वाद तर आहेतच, स्वतःवरती एक काय म्हणतात एकदम पक्का विश्वास आहे. आणि ज्यात तुला करिअर करायचं, तू नोकरी सोडून हे केलंस, तर त्याला खूप तपश्चर्या लागते. जसं अवधूत दादांनी तपश्चर्या केली. उगीच अवधूत गुप्ते नाही आहेत, त्याला खूप तप करावं लागतं असं म्हणतो आपण. हे सगळं करत असताना आत्ता रिसेंटली नवोदित पिढी जे एक जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, काय एक 12वी झालेली आहे आणि ते या क्षेत्रात येऊ इच्छितात. मग काही लोक रियालिटी शोमध्ये येतात, ते सीझन करतात, टॉप 10, टॉप 4, टॉप 5, आणि त्यानंतर त्यांना शोज वगैरे मिळायला लागतात. एक अवाढव्य रेंज असती त्यांना आमंत्रण द्यायची का त्यांचे कार्यक्रम ठेवायची.
काही प्लेबॅकमध्ये जातात काय. पण अशा अनेक किस्से आपण ऐकलेत की मध्ये मध्ये डगमगता येतात, कामच नसतं, शोजच नसतात, गाणीच नसतात, कमवलेले पैसे असतात ते इन्व्हेस्ट कुठे केलेले असतात, काय केलेले असतात, आपण तेवढं डीप जात नाही, आणि कुठे कुठे ते डिप्रेशनमध्ये पण जातात. तर झटपट यश ही एक आत्ता एक खूप, तुला माहिती आहे ना झटपट यश, तर तू ह्या सगळ्या नवोदित गायकांना काय सांगू इच्छितेस, त्यांना तुला काय संदेश द्यायचा आहे? मी जेव्हा गाण्यात आले तेव्हा माझ्या डोक्यात एक गोष्ट खूप क्लिअर होती की मला आयुष्यभर लोकांची गाणी नाही गायची. मी शोज एकदम पटकन खूप घेतले नाहीत आणि मी प्लेबॅककडे खूप जास्त लक्ष दिलं, कारण मला हे माहित होतं की कुठेतरी शोज मधून खूप पैसे मिळायला लागले तर मी त्या गोष्टीच्या मागे लागले. ते वाटायला लागतं आपल्याला. जेव्हा तुम्ही प्लेबॅक करता तेव्हा तुम्हाला हळूहळू स्वतःची गाणी म्हणायला स्टेजवर मिळतात आणि त्याचा एक आनंदच वेगळा असतो. आणि ती गाणी तुमची असतात, ती तुमची म्हणजे संभाव ती तुमची प्रॉपर्टी असते, ज्याच्यासाठी ते गाणं फेमस झालं की लोक तुम्हाला बोलवणार याची तुम्हाला गॅरंटी असते. आणि मग नवीन नवीन गाणी होत जातात. प्रत्येक वर्षी तुमचं एक जरी गाणं हिट झालं तरी तुम्ही पुढच्या वर्षी शोजना सगळीकडे असता. बऱ्याच लोकांचं काय होतं की जेव्हा ते एखादा टॅलेंट ह्याच्यातून बाहेर येतात तेव्हा त्यांची काही गाणी सेट असतात, ते ती शोज मध्ये गातात आणि त्यांचं इतकं ते वर्षभरात हे होतं की पुढच्या वर्षी त्यांना नवीन लॉट मिळतो. हो, हे सत्य आहे. आणि तुम्हाला मग त्या पुढे तुमचे पैसे वाढवण्यापेक्षा तुम्हाला ते लोक नवीन लोकांना प्रिफर करतात. आणि त्यात ते मला असं कुठेतरी वाटतं की ते शोजच्या मागे जाऊन सगळ्या ह्याच्यात ते स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात, तुम्ही तुमचं करिअर प्लेबॅककडे नेण्यात, स्वतःची एक आयडेंटिटी करण्यात कुठेतरी ते मिस होतं. आणि खूप जास्त लोकांना बघून पण मग नवीन नवीन ऐकावं असं वाटतं. त्यामुळे त्यांनी रियालिटी शो मध्ये एक मेजर फायदा असतो की त्यांचा चेहरा दिसतो, लोकांना ते माहिती होतात. तर त्याचा फायदा घेऊन कुठेतरी त्यांनी स्वतःची गाणी, स्वतःचं काहीतरी युनिक आयडेंटिटी करत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुला एक प्रश्न आहे, तुझा आवडता गायक कोण, अवधूत गुप्ते की स्वप्नील बांदोडकर? अवधूत गुप्ते. स्वप्नील बांदोडकर हे आवडतात ऑफकोर्स. आत्ताचा आवडता गायक अरिजित सिंग का जुबेन नौटियाल? अरिजित सिंग. आवडती गायिका अलका याग्निक का श्रेया घोषाल? श्रेया घोषाल. आवडता दिग्दर्शक अवधूत गुप्ते का अवधूत गुप्ते? अवधूत गुप्ते. मला हा प्रश्न तुला विचारायचा आहे. काही नव्हतं स्क्रीनवरती, हे सगळे माझ्या मनात प्रश्न होते, लोकांना असं दाखवण्यासाठी की बघ, पण मी हे सगळे मनातले प्रश्न असतात. म्हणजे बघा, हे पण खोटं असतं, तसं आम्ही असं मला सांग, अवधूत गुप्ते दादांनी दिग्दर्शनाकडे ते वळले. ते एक संगीत दिग्दर्शक, कंपोजर, अरेंजर, बहारदार गायक, दिग्दर्शक म्हणून ते सेटवर कसे असतात? मला असं वाटतं की त्याला स्टोरी लिहिण्यात काहीतरी, म्हणजे तो नेहमी तो पिक्चर करतो जेव्हा त्याला काहीतरी सांगायचं असतं. ऍक्च्युली गीतकार पण आहे ते, सॉरी मी सांगायचं राहिलं. त्याला असं काहीतरी जगाला सांगायचं असतं, त्याच्या डोक्यात काहीतरी असतं, ते सगळ्यांसमोर मांडायचं असतं, तेव्हा तो दिग्दर्शक म्हणून काम करतो. पण मला असं वाटतं की त्याला प्लेबॅक, मी त्याच्याशी ह्याच्याबद्दल खूप वेळा बोलले की त्याला प्लेबॅक सिंगिंग स्टेज हे खूप आवडतं. फक्त दिग्दर्शनाच्या वेळेला जेव्हा 18-18, 20-20 तास त्याला तिथे बसायचं असतं तर थोडा कंटाळतो कधी कधी. आम्ही सगळेच तसं म्हटलं तर 18 तास वगैरे काम केलं किंवा 12 तास काम केल्यावरती सगळ्यांची एनर्जी डाऊन होते. पण त्याची एक आहे की त्याला काय हवं ह्याची क्लॅरिटी खूप असते आणि त्याचं वर्क डेलिगेशन खूप छान आहे की तो सगळ्यांवरती असं छान टाकून देतो, माझ्यावर किंवा अजून लोकांवर, आणि त्याचा पूर्ण विश्वास असतो. म्हणजे तो खरा लीडर आहे की तो सगळ्यांवर टाकून स्वतः शांत बसलेला असतो, विच इज अ बिग क्वालिटी आय फील. हो, म्हणजे काय, तुला मला एक अजून विचारायचं की मराठी सिनेमात तू गायलीच आहेस, गातीच आहेस, आणि तुझे अनेक अनेक गाणे येत आहेत. तू सिंगल्स पण करतेस, लाईव्ह शोज पण करतेस. तू खूप मोठ्या दिग्गज कलावंतांसाठी गायली, ते म्हणजे माधुरी दीक्षितजी, दिशा पटनी, डेझी शाह पण असतील त्याच्यात. हिंदी सिनेमात असं वाटतं कधी की अरे आपण इतक्या छान पद्धतीने, आपण वर्सटाईल सिंगर आहोत. आता हे ॲज अ कंपोजर म्हणून मी सांगू शकतो की येस, यू आर वर्सटाईल सिंगर.
म्हणजे तुला सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं दिलं तरी तू ते भारीच गाशील, आणि धांगडधिंगा गाणं दिलं उडत्या चालीचं तरी तू छान गातेस, कारण तुझ्याकडे गझलचा बेस आहे जसं तू म्हटलीस. तर तुला असं आतल्या मुग्धा करण्याला वाटत नाही की अरे हिंदी फिल्मसाठी पण माझी गाणी एकदम फिल्मसाठी आली आहेत, ती खूप फेमस नाही झाली पण आली आहेत आणि हळूहळू येत आहेत. म्हणजे मला खूप काय म्हणतात नावाजलेल्या कंपोजर्स पर्यंत जाता नाही आलं म्हणजे आय डोंट नो हाऊ टू अप्रोच. पण मी बऱ्याच मला एक मिनिट स्टॉप करतो. मला आश्चर्याचा धक्का की तुम्ही असं म्हटल्यानंतर आम्ही काय करायचं? नाही, काय करायचं तेच सांगते मी, की मी समहाव असं झालं की मी एखाद्या मराठी कंपोजरसाठी गाते, पण त्यांचे अरेंजर्स हिंदी असतात. ते त्यांना तुमचं गाणं आवडलं की ते तुम्हाला हिंदी कंपोजर्सकडे पण पिच करतात. आणि मग असं करत मी बरीच हिंदी स्क्रॅचेस गायली आहेत. आता येतील हळूहळू गाणी हिंदी पण. हिंदी फिल्म्स मधली येणार? येस, लवकरच. छोटी येत आहेत. छोटी म्हणजे बिग बजेटची आहेत का? नाही, मीडियम बजेटची वगैरे असतील. बिग बजेटचं अजून तरी मला मिळालं नाहीये, पण माझी हिंदी गाणी सिंगल्स पण मी सुरू केली आहेत, लवकरच येतील. आणि मला तुला हे विचारायचं की तुझ्या हिंदीमध्ये तुझा काय गोल आहे, की कुठल्या कंपोजर बरोबर तुला त्यांच्याबरोबर गायचंच आहे असं कोण आहे? मला तसं सगळ्यांबरोबरच गावं असं वाटतं, म्हणजे असं काही नाही की ह्यांच्याबरोबर गायचंय. पण मला गाण्याची स्टाईल म्हटलं तर मला विशाल दादलानीची स्टाईल खूप आवडायची, किंवा ती आपल्याला प्रत्येकाला आपल्याशी कनेक्ट होणार, आपल्या सिंगिंग स्टाईलशी कनेक्ट होणार जास्त आवडतं. तर मला विशाल दादलानीसाठी गायची खूप इच्छा आहे. प्रीतम वगैरे तर आहेतच, म्हणजे कोण नाही म्हणणार. विशाल जी, शेखर जी, आप अगर ये इंटरव्यू सुन रहे होगे तो हम आपसे निवेदन करते हैं, आप ही देखिए, आप सलीम सुलेमान जी है, प्रीतम जी है, तो ये जो मुग्धा कराड़े हमारी बहन है, हमारी दोस्त है, तो बहुत ही प्यारा गाती है और बहुत अच्छी वर्सटाइल सिंगर है. तो कभी मौका मिलेगा तो हम उनके गीत आप तक पहुंचाएंगे. और तिला खूप शुभेच्छा, कारण इतके छान छान गातेस. तुला कधी वाटलं होतं का तू माझ्या शो मध्ये येशील वगैरे असं? नाही, मला असं वाटलंच नव्हतं की दिग्विजय जोशी माझा इंटरव्ह्यू घ्यायला तयार होतील. हो, पण आम्ही जनरली गप्पा मारत असतो तेव्हा पण मला हा इंटरव्ह्यू घेतोय तसं वाटत असतं. हो, म्हणजे असं पण बोलताना इंटरव्ह्यूज होतात, खूप वेगवेगळे विषय बाहेर निघतात, खूप वेगवेगळ्या विषयांवरती मार्ग पण येतात. आज फक्त कॅमेरा आहे, बाकी काय वेगळं वाटत नाही. असं काही वेगळं वाटत नाही, असं गप्पाच मारतोय. आमच्या शोचा एक टास्क आहे बघ, सीझन 1 मध्ये आणि सीझन 2 मध्ये, म्हणजे जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा हा चिटचॅट विथ दिग्विजय जोशी शो सुरू केला होता ऑनलाईन. त्यात सुबोध भावे दादा होते, सगळे जण आले होते. सीझन 2 मध्ये चक्क सोनू निगम सरांनी भेट देऊन गेले होते, म्हणजे त्यांचं ते येणं खूप मोठी गोष्ट होती. आले, त्यांनी खूप छान, खूप सुंदर बोलले ते. तो फॉर्मॅट आम्ही सुरू केला. तो फॉर्मॅट असा आहे तेव्हापासून होता. तर आम्ही तुला एक गोष्ट देणार होतो आज. ह्या फोनमध्ये नाही सिम कार्ड आहे, नाही या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क आहे, ह्या फोनमध्ये कुठलंही कनेक्शन नाहीये, तरी तुला हा फोन कोणाला तरी लावायचा आहे. आणि तुला ही संधी खूप महत्वाची आहे, कारण ही संधी कोणाला मिळत नाही. तर तुला कोणाला लावायचं असेल त्यांना तू फोन लावू शकतेस आणि मोकळ्या गप्पा त्यांच्याशी मारायच्या. तर ही जबाबदारी तुला कोणालाही लावू शकतेस, तुला ज्याला लावायचं तू लावू शकतेस. बर, ही संधी मिळत नाही शक्यतो, कोणाला लावणार? हॅलो, हा आई, मला ना दिग्विजयनी फोन लावायला सांगितलाय, पण मी नॉर्मली तिचं असं म्हणणं आहे, तुझं असं म्हणणं असतं की मी कधी हल्ली नवीन जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हा इंटरव्ह्यूजमध्ये फक्त मी माझ्या नवऱ्याबद्दल बोलते आणि आम्ही एवढे वर्ष तुझ्याबरोबर होतो आणि आमच्याबद्दल कधीच बोलत नाही असं म्हणतेस. तर मी आज तुला फोन लावलाय. तरी पण माझी इच्छा आहे की तू कुल्फी, बाबा, आनंद ह्यांच्यासाठी हा फोन स्पीकरवर टाक आणि अवधूदाला जमत असेल तर त्याला पण बोलव. मग मी सगळ्यांशीच एकत्र बोलीन. तर मी तुमच्या सगळ्यांचे कधी फार असे आभार वगैरे मानत नाही, किंवा मी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं असं दाखवत नाही. मला माहिती आहे की तू लहानपणापासून तुम्ही सगळ्याच लोकांनी माझ्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट केला आहे. आता मला घर घ्यायला हेल्प केली आहे, त्याच्यात ते घर सजवण्यापासून सगळ्या गोष्टींना तुम्ही मला खूप मदत केली आहे. आणि समवेअर आय फील की मला म्हणजे कधी गाण्यात यायची किंवा माझा जॉब सोडून ह्या करिअर
मध्ये जायची जी भीती वाटत नाही किंवा आपल्या आयुष्यात पुढे काय होईल ह्याची मला कधीच काळजी नसते, कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळे मिळून माझी कायमची काळजी घेणार आहात. तर त्यासाठी थँक्यू, आणि सगळे असेच माझ्या बरोबर राहा. तर हा फोन तुमच्या सगळ्यांसाठी आहे, आणि कुल्फीला पण हाय सांगा. थँक्यू. हुशार गेली मी. अरे वा, क्या बात आहे ना, किती सुंदर बोलले. मला ह्या माध्यमातून सांगायचंय, समा जोशी प्रस्तुत इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, मोकळ्या गप्पा, माइंड मीट्स माइंड, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3 मध्ये आपण जिचं मन ओळखलं, तिच्या मनात किती प्रांजल भावना आहेत. आणि म्हणतात ना की मन साफ असेल तर माणूस साफ असतो, मन शुद्ध असेल तर स्वरही शुद्ध होतात, आणि म्हणून त्या स्वरातनं एक जादू निर्माण होती. तशी ही मुग्धा कराडे आज सीझन 3 मध्ये आली. मुग्धा, जाता जाता मला तुझ्याबद्दल एक सांगायची फार सुंदर गोष्ट म्हणजे तू श्वानप्रेमी आहेस. आणि तसं बघायला गेलं तर तू खूप सुंदर सोशल वर्क पण करतेस, तुला लोकांना खूप हेल्प करायचं आवड आहे. तू अनेक गायक कलावंतांना, मला हे ऑन कॅमेरा सांगायला आवडेल की ही स्तुती नाही तर ही माणुसकी आहे. स्तुती नाही करत आहे तर ही माणुसकीचं, तिचं जे खरी माणूस काय तर माणुसकी जपणारा माणूस. तर मला मुग्धाच्या बाबतीत हे सांगायला आवडेल की मुग्धा, तुझा जो एक गुण आहे तो फार सुंदर आहे. आताच्या काळात असं खरं होत नाही, पण लोक एकमेकांना स्पर्धक समजायला लागले. पण ज्या दिवशी मी मुग्धाला फोन करतो की मुग्धा, अगं माझा हा असा कार्यक्रम आहे की आमचा कार्यक्रम आहे, तर तू धडाधड मला अनेक मेल सिंगर्सचे आणि फिमेल सिंगर्सचे नंबर पाठवते आणि म्हणते हो तू त्यांना अप्रोच कर, मी नाहीये. तर हा जो गुण आहे हा खूप कमी लोकांमध्ये असतो. हा गुण कुठून तुला प्राप्त झाला? वारसा तर असावाच, पण ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक म्हणतात अरे मी नाही तर मग आपण कशाला, असं आहे ना आजकाल सवय असते की अरे मी एवढं हे नंबर सहजासहजी असं हे नाही होत, कारण शेवटी नंतर तुमचं मार्केट पण शेअर होतच की तिकडे. तर हा गुण कुठून आला तुला? मला समजा वाटतं की आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतच. वा. आणि हे पण आहे त्यात की तू शो करणार म्हटल्यावर कोणाला तरी तू तिथे गायला देणारच आहेस. वा. तर त्यात आपल्या ओळखीच्या, आपल्या मित्रमैत्रिणींना मिळत असेल आणि रोजगार तर का मिळत नाही. असेल. हो, त्यांचं भलं होऊ देत. सो मी ह्याच्याबद्दल एवढा विचारही नाही करत. क्या बात आहे. दॅट्स ओके. वा, सुंदर. प्रवास करायला आवडतो खूप. मी तुझे खूप सारे स्टेटस बघतो, तू अशी जंगलात वगैरे चालायला जातेस, कधीच तरी तू अशी नदी किनारे असतेस. काय म्हणजे काय काय नेचर कनेक्टेड? नाही, मी सगळीकडे फिरायचे, खूप फिरायचे. त्याच्यानंतर मला समहाव आता रिअलाइज झालंय की मला शहरं फिरण्यापेक्षा अनएक्सप्लोर्ड जागा फिरायला जास्त आवडतं. तिथे शांतता असते, आपली थॉट प्रोसेस क्लिअर होते, नवीन काहीतरी सुचायला लागतं, आणि फ्रेश एन्व्हायरमेंटशी कनेक्ट झाल्यावर फिजिकलीही आपल्याला खूप छान वाटायला लागतं. सो आपल्या दैनंदिन जीवनामधला तो छान एक ब्रेक आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी मला असं वाटतं की खूप छान उत्साह, प्रोत्साहन देऊन जातो. प्रत्येकाने फिरायला पाहिजे. जाता आता तुला मोकळ्या गप्पा ह्या चॅनलमध्ये आलीस, कसं वाटलं तुला? मला असं वाटतं की तू हा खूप एक छान प्रयोग किंवा छान हे सुरू केलंयस की मला आता इथे सिरियसली खूप कम्फर्टेबल वाटतंय. म्हणजे असं मला कुठेतरी मी इंटरव्ह्यू देते किंवा काहीतरी असं काहीही फिलिंग आलेलं नाहीये. आणि कधी कधी काही गोष्टी एक्सप्रेस कराव्याशा वाटतात, पण त्या आपण सगळ्यांना सांगत नाही किंवा आपण काही ठिकाणी त्या ओपनली बोलूही शकत नाही. तर ते मला इथे आज बोलता आलं किंवा मला असं दडपण नव्हतं कुठल्याही गोष्टीचं. त्यामुळे हे तू चालू ठेव कायम, आणि लोकांना मन मोकळ्याप्रमाणे बोलता आलं पाहिजे, सगळं शेअर करता आलं पाहिजे. आणि तू ते करायला लावतोस, प्रश्न विचारून. मला माहित नाही तू कसं स्टडी करतोस किंवा कसं. आय गेस तू त्यांच्याशी आधी गप्पा मारत असणार बऱ्याच लोकांशी. कोणाशीच नाही गप्पा मारत, खरंच नाही. आपण तरी कुठे गप्पा मारल्या? कोणाशीच गप्पा नाही मारल्या आम्ही डायरेक्टली. कारण महत्वाची गोष्ट काय की मी तुला मगाशीच म्हटलं ना की आपण कुठल्या वातावरणात काम करतो ते वातावरण फार महत्वाचं आहे. आणि आपल्याबरोबर सकारात्मक लोक आहेत तर ती सकारात्मक ऊर्जा क्रिएट होते. असं नाही की कोणी नकारात्मक असतं, पण सकारात्मक माणसाबरोबर जर एखादा नकारात्मक माणूस आला तर तोही सकारात्मक होतो. म्हणजे जसं अवधूत गुप्ते दादा
हे एक परीस आहे आणि ते कुठल्याही लोखंडाला स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. तर आता मी सोनं झालो की नाही मला माहीत नाही, पण त्यांचा स्पर्श मला झालेला आहे हे नक्की मात्र खरं. तर थँक्यू व्हेरी मच मुग्धा. थँक्यू. आणि तुझी कॉफी राहिली ती आपण कॉफी पिऊया. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मुग्धाच्या पुढच्या सिनेमांसाठी पहिल्यांदाच अभिनंदन. आणि तू हॉलिवूड गा, सॉरी तू हिंदी सिनेमा गा, अरे तथाच तू हॉलिवूडही गा, तू साऊथ इंडस्ट्रीमध्येही करिअर करावं. आणि ज्या दिवशी तू असे काय तेव्हा नक्की परत एकदा सीझनला येईल. थँक्यू व्हेरी मच. होप सो दॅट लवकर होईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शुभेच्छा. Thank you. खूप